रसिको नमस्कार. कलांगण संगमेश्वरच्या संगमेश्वर संपदा या संवाद मालिकेमध्ये मी निबंध कानिटकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. संगमेश्वर संपदा या आमच्या संवाद मालिकेचा आजचा 19वा भाग. मित्रांनो, गेल्या वर्षीच्या जून महिन्यात सुरू झालेली ही संगमेश्वर संपदा ही संवाद मालिका ही या वर्षी 1 वर्ष पूर्ण करती झाली आणि आज दुसऱ्या वर्षातला हा पहिला भाग आपण या ठिकाणी सादर करत आहोत. या संपूर्ण वर्षामध्ये ज्या व्यक्तींनी संगमेश्वर संपन्न केलं, ज्यांच्यामुळे संगमेश्वर समृद्ध झालं, अशा व्यक्तींचा आणि त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा परिचय आपण या मालिकेच्या माध्यमातून आपल्या रसिकांसमोर सादर केला. आणि आजच्या या 19व्या भागामध्ये आपण अशा एका व्यक्तीशी संवाद साधणार आहोत, जी व्यक्ती प्रशासकापासून राजकारणापर्यंत, एका उत्तम गोप्रेमीपासून पर्यावरण पूरक अशा व्यक्तिमत्वापर्यंत, उत्तम उद्योजकापासून ते उत्तम शिक्षण संस्था चालकापर्यंत अशा वेगवेगळ्या पैलूंवरती ज्याने त्यांच्या आयुष्यामध्ये अत्यंत उत्तम प्रकारे काम केलं आणि संगमेश्वर तालुक्याच्या या संपूर्ण परिसरामध्ये आपल्या नावाचा एक वेगळा असा ठसा उमटवला, अशा एका अत्यंत रूढार्थाने दिसताना कठीण, वज्रादपी कठोर असा दिसणारा, पण त्यांच्या जवळ गेल्यानंतर त्यांच्यातला अत्यंत एक संवेदनशील माणसाची ओळख व्हावी असा माणूस आजच्या मुलाखतीतून मी आपल्या समोर मांडणार आहे. मी स्वागत करतो आजच्या या संगमेश्वर संपदाच्या या संवाद मालिकेत संगमेश्वर तालुक्याचे माजी आमदार श्री सुभाषजी बनेसाहेब यांचं. बनेसाहेब, या संवाद मालिकेत आपलं मनापासून स्वागत. थँक्यू. आपण मला इथे पाचारण केलं आणि माझी आपण मुलाखत घेण्याचं निश्चित केलेले आहे, त्याबद्दल मी आपल्याला पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद देतो. धन्यवाद. बनेसाहेबांचा परिचय करून देताना मी त्यांच्या अनेक पैलूंचा उल्लेख केला. ह्या सगळ्या पैलूंवरती आपल्याला आजच्या मुलाखतीतून प्रकाश टाकायचा आहे. ह्या पैलूंबाबत बनेसाहेबांच्या मनात नेमकं काय आहे, ह्या सगळ्या क्षेत्रामध्ये त्यांनी काय काय पद्धतीने काम केलं आणि ते कशा पद्धतीने लोकांसमोर आले, समाजाचा एक आधारवड म्हणून ते कसे उभे राहिले, हे आजच्या मुलाखतीच्या माध्यमातून मला आपल्यासमोर मांडायचं आहे. पण मित्रांनो, एका ओळीत बनेसाहेबांचा परिचय जर करून द्यायचा झाला तर मला असं म्हणावं लागेल की कुंडी ते विधान भवन व्हाया भांडूप असा हा बनेसाहेबांचा आतापर्यंतचा झालेला संपूर्ण प्रवास आहे. सर, संगमेश्वर तालुक्यातल्या कुंडीसारख्या अत्यंत एका छोट्याशा खेडेगावातून आपलं बालपण गेलं. खेडेगावामध्ये आपला जन्मही त्या इतक्या छोट्याशा दुर्गम भागात झालाय. त्याच्यानंतरचा प्रवास जो आहे, तुमचा राजकीय प्रवास जो आहे, तो उभ्या महाराष्ट्राने पाहिलेलाच आहे. त्या राजकीय प्रवासाविषयी आपण बोलणारच आहोत. पण तो जो कुंडीतला प्रवास आहे, सुरुवात जी आहे कुंडीमधली, त्या कुंडीतल्या बालपणाविषयी काय सांग? कुंडीतलं बालपण साधारणपणे त्या काळामध्ये 7 वर्ष पूर्ण झाल्याशिवाय शाळेत प्रवेश नव्हता. आणि माझी जी 1 जी तारीख आहे, ही काय माझी जन्मतारीख नाही, ती माझ्या गुरुजीने दिलेली मला तारीख, गिफ्ट आहे ती माझी गुरुजीने दिली मला. आणि माझं कुटुंब फार मोठं, आम्ही 11 भावंड. आई वडील शेतकरी, माझे वडील एक उत्कृष्ट शेतकरी म्हणून त्यांना देवरूख पंचायत समितीने त्या काळामध्ये त्यांना गौरविलेलं आहे. आणि अशा कुटुंबात माझा जन्म कुंडी या ठिकाणी झाला. 11 भावंड, प्रचंड गरिबी, अशा हालाकीच्या परिस्थितीत आमचं कुटुंब वाटचाल करत होतं. आणि म्हणून गावाकडच्या वावरामध्ये, ग्रामीण भागातला वावर, मी वयाच्या 11 वर्षापर्यंत गावाकडे होतो. 4थीचं शिक्षण माझं तिथे पुरं झालं. आणि 5वी पासून मग मुंबईमध्ये माझ्या मोठे बंधू बाळकृष्ण बने, त्यांना बनेसेठ बोलतात, त्यांच्या छात्रशाळेखाली मी मुंबईत गेलो. तर 4थीपर्यंत 11-12 वर्षापर्यंत मला चांगली समज आलेली होती. पण ग्रामीण भागातल्या झाडाझुडपापासून, शेतीवाडीपासून कामं करणं, आई वडिलांना मदत करणं, वडिलांना मदत करणं, अरे आता चिखलीचे दिवस, लावणीचे दिवस आहेत, चिखलात जाणं,
ते भाताचे मूठ धुणं, अशा प्रकारचा सगळा करत असताना एक वेगळा आनंद तिथे मला मिळतो बाळपणापासून. आणि शाळेतला मी त्या काळातला जे का आम्ही 2-4 विद्यार्थी होतो त्याच्यामध्ये मी हुशार विद्यार्थी, पहिला नंबर किंवा दुसरा नंबर आपण सोडायचा नाही. त्या गुरुजींची पण फार मोठी मर्जी होती आणि ह्याची नोंद माझ्या मोठ्या भावाने घेतली आणि त्यांनी म्हटलं होतं की त्याचं पाचवीपासून तर मुंबईमध्ये, आपण जरी गरीब होतो, माझे मोठे बंधू मुंबईमध्ये छोटीफार नोकरी करत होते, थोडी आपला शिक्षण करून जॉब करत होते, रात्री शाळेला जायचे, दिवस शाळेला नोकरी करायची. पण त्यांची माझ्यासाठी फार एक आपलेपणाची आणि एक बंधुप्रेमाची भावना होती. त्याने ती मला जोपासण्यासाठी त्याने मला मुंबईत पाचारण केलं आणि त्याला मोठा पाठिंबा माझ्या आईने दिला. पण साहेब, तुम्ही आता बोलताना तुमच्या वडिलांचा उल्लेख केलात आणि तुमच्या वडिलांनी कुंडीमध्ये त्या काळात शाळा सुरू केली होती. पहिली शाळा तुमच्या वडिलांनी सुरू केली. शाळा माझ्या वडील इयत्ता 4थी पर्यंत शिकलेले आणि मग गावात पुढची शिक्षणाची सोय नसल्या कारणानं भाऊ माझे वडील मुंबईत थोडीशी काळ थोडा सुरुवातीच्या काळ होते आणि मग गावात शिक्षक त्यावेळेला कोणच नव्हता. त्यांनी त्या काळात कुठेतरी बेलारीमध्ये जाऊन तिकडे कुठे शाळा होती तिकडे पर्यंत शिकलेले. आपल्या गावात एखादी शाळा असावी म्हणून तिथल्या आपल्या सोंगड्यांना घेऊन, मित्रांना घेऊन या वयातल्या त्या आमच्या पडवीमध्ये, आमचं मातीचं घर होतं त्यावेळेला, त्या पडवीमध्ये ते वर्ग चालवायचे. म्हणजे आमचे वडील त्या काळातल्या त्यांच्या मित्रांचे ते शिक्षकच होते. त्यावेळेला गव्हर्नमेंटच्या जिल्हा परिषद शाळा वगैरे असं काय नव्हतं. नंतर मग लोकल बोर्डाची शाळा झाली, गावापासून 1 किलोमीटर अंतरावरती झाली. नंतर मग एक शिक्षक यायला. पण सुरुवातीला माझ्या वडिलांनी ती शाळा चालू केली, गोट्या पडवीला शाळा चालू केली. थोडीशी आमची गर्दी वाढली, मग ते आमच्या गोट्यामध्ये, तिथे बाजूला गोटा होता, त्या गोट्यामध्ये साफसफाई करून तिथे सगळे हे विद्यार्थी बसायचे आणि माझे वडील त्यांना शिकवायचे. म्हणजे वडिलांचं गणित चांगलं होतं आणि आउटकी पर्यंत त्यांचे टेबल पाडे होते, त्याच्यामुळे त्यांचा चांगला प्रभाव होता. मराठी खूप चांगलं होतं आणि गावाचे ते फार अशिक्षित आमचा सगळा गाव होता. त्याच्यामुळे गावाचे हिशोब कितोब छोटे मोठे करणं वगैरे, किंवा कोणाचं मुंबईतून पत्र आलं की शांतरापत्र वाचून दाखव रे, अशा प्रकारची ती आमच्या दादांची ओळख होती. तर माझ्या वडिलांनी पहिली शाळा उभी केलेली आहे. मी आता साहेबांच्या वडिलांचा उल्लेख या ठिकाणी मुद्दाम यासाठी केला की मी मगाशी साहेबांचा परिचय करून देताना त्यांचे जे अनेक पैलू सांगितले त्याच्यामध्ये शिक्षण संस्था चालक असाही एक पैलू सांगितला होता. आणि बने साहेबांच्या शिक्षण संस्था चालक या पैलूबद्दल बोलताना हे जे गुण आलेले आहेत हे वडिलोपार्जितच आहेत. म्हणजे मूळ त्याचा पाया वडिलांनी रोवला होता त्या कुंडीसारख्या अत्यंत खेडेगावामध्ये आणि त्या काळात की ज्या वेळेला संपूर्ण प्रतिकूल परिस्थिती होती समाजाची. म्हणून मुद्दाम याचा उल्लेख मी वडिलांचा आता आणि त्यांनी सुरू केलेल्या शाळेचा केला. साहेब, आता तुम्ही बोलताना मगाशी सांगत होतात की 4थी पर्यंत शिक्षण कुंडीमध्ये झाल्यानंतर तुमच्या मोठ्या बंधूंच्या करवी तुम्ही मुंबईला गेलात. मग मुंबईला तुमचं शिक्षण झालं ना? मुंबईत 5वी ते 11वी पर्यंत मुंबईत लालबागच्या सरस्वती विद्या मंदिरमध्ये माझं शिक्षण झालं. मग मुंबईत शिक्षण झाल्यानंतर तुम्ही सुरुवातीला मुंबईमध्ये उद्योग व्यवसायाला प्रारंभ केला होता? नाही, सुरुवातीला मोठ्या बंधूच्या छात्रशाळेखाली माझी सांगितलं, माझे मोठे बंधू रात्रशाळेला जायचे आणि दिवसाची नोकरी करायची आणि मग त्यांच्या छात्राखाली मी 11-12 वर्षाचा, तेव्हा उद्योगाचा काही प्रश्न देत नव्हता आणि म्हणून अगदी 11वी पर्यंत शिक्षण करत असताना त्यांनी आम्हाला स्वतः सांभाळलं सगळ्यांना. आम्हाला बाकीचे भाऊ पण होते आणि मग एक भाऊ आमचा मग कोणतरी छोट्या मोठ्या नोकरीला, कपड्याच्या दुकानात कुठे असं बारीक सारीक सगळं 1-2 तसे दुसरी पण कामाला लागली तोपर्यंत. तर उद्योगधंदा हा 1973 नंतर आमची सुरुवात झाली. आमच्या मोठ्या बंधूने लालबाग सोडलं आणि घरामध्ये आम्ही 3 भावंड, आत्या वगैरे सगळे एकत्र राहतो, त्याच्यामुळे गर्दी व्हायची आणि म्हणून त्यांचं लग्न झालं लालबागला असताना. आणि महिन्या 2 महिन्यात त्यांनी निर्णय केला की भांडूपमध्ये जाऊन, भांडूपला त्यावेळेला 500 रुपयात खोली मिळत होती,
चाळीमध्ये. तर चाळीमध्ये जाऊन त्यांनी आमचे मुसरीचे साळवी आहेत ते आमच्या चुलतचे मिस्टर. त्यांनी म्हटलं बाळा तू असं कर, तू भांडुपला ये, तुला मी घर घेऊन देतो. बोले मला घर घ्यायची कुठे ऐकत आहे दाजी, अरे 500 रुपये बिल येत होतं तू. ते 500 रुपयाची पहिली खोली त्यांनी भांडुपला घेतली. ते भांडुपला गेली राहायला. मग पुढचा प्रवास माझा मी तोपर्यंत 11वीपर्यंत गावाकडे होतो थोडा, मी 10वीला तिकडे गेले. मग तिकडे भांडुपला जरा येणं चालू होतं. आणि माझ्या बंधूने 1973 साली त्यांना पण दुकानाची आवड होती. तुम्हाला मी ते वडिलांच्या शाळा काढली तसं माझ्या आजोबाचं कुंडीमध्ये किराणा नावाचं छोटंसं दुकान होतं. माझ्या आजोबांचं नाव शिवराम बणे. ते मुंबईत मिलमध्ये एकेकाली जॅबर होते. रिटायर्ड झाल्याच्या नंतर त्यांनी गावात गेले आणि गावात त्यांनी एक छोटंसं नवीन घर बांधलं जिथं माझा फार्म हाऊस आहे आता कुंडीमध्ये. त्या फार्म हाऊसमध्ये त्यांनी किराणाचं दुकान चालू केलं. आणि त्या दुकानात आजोबा वयस्कर असल्या कारणाने मोठे बंधू होते ना, तर त्यावेळेला त्या दुकानात देवरूरला जायचं, हडपळ्यात जायचं, तिथं सामान घ्यायचं होलसेलनी आणि कुंडीत आणून विकायचं. हा सुरुवातीचा व्यवसाय होता. त्यांचा प्रभाव त्यांच्यावरती फार मोठा माझ्या मोठ्या बंधूंवरती. आणि म्हणून काहीतरी करायचं या विजयने ते सतत पछाडलेले असायचे. आणि 1973 सालीमध्ये त्यांनी एक दुकान भांडुपमध्ये विकत घेतलं. थोडंसं कमी अधिक पैसे करून त्यांच्याकडून ऍडजस्टमेंट करून दुकान घेतलं. आणि मग त्या दुकानावरती मग मी मुंबईत भांडुपला तोपर्यंत भांडुपला मी जायला लागलो. वाढ माझं 11वीचं शिक्षण पण पुरं होत आलं होतं. आणि मग मी कुठेतरी जॉबच्या पण खटपटीत होतो, कॉलेजच्या पण खटपटीत होतो. मी ठाणा कॉलेज नव्हतो पेढीघरला. मी बंधू दुकान चालू केलं. मग बंधू कामावर जायचे, दुकान का सोडली नव्हती त्यांनी. म्हणजे दुकान सांभाळायचं काम माझ्याकडे असायचं त्या काळात. 73ला नेमकं मी 73-74ला त्यांनी दुकान काढलं. त्या दरम्यान मी भांडुपला मी 10वी 11वीला होतो. आणि 11वी पास करून मग कॉलेजला जायचं, ते दुकान सांभाळायचं. आणि पैसे नेहमी हातात यायला लागले की ती प्रभातासारखं आमच्या कार्यकासारखा जशी तिथं खूप रमलेलं आहे. प्रॉफिट कितीचं बघितलं नव्हतं काम करतो. तर मी तिथे धंदाच करतो. तिथे पैसे नेहमी त्याच्यात यायचे काय. आणि म्हणून कॉलेज जॉईन करून कॉलेजमध्ये रमलं, मन लागत नव्हतं. आणि म्हणून मी आता कॉलेज असं अर्धवटच झालं माझं. आणि मग तिथे बंधूने माझा धंदा चालू केला, किराणा माझं दुकान. इथे खऱ्या अर्थानं तुमच्यातल्या उद्योजकतेची सुरुवात झाली असं म्हणायला हरकत नाही. म्हणजे तुमच्या बंधूंनी चालू केलेलं दुकान तुम्ही पुढे बघायला सांभाळायला लागला. आणि ते इतकं प्रचंड चालायला लागलं दुकान त्या काळामध्ये 73, 74, 75, 78च्या काळामध्ये. त्या काळामध्ये 30-35 हजार रुपयाचा धंदा यायचा. त्यावेळेला खोबरं 2.5 रुपये किलो होतं, गोड तेल 1.5 रुपये किलो होतं त्या काळात. आता याच्या किमती 10 पट झाली तुम्हाला. आता 30-35 हजार रुपये धंदा येतो, लोक खुश व्हायचे. पण मी त्या काळात 25,000, 30,000, 20,000 असा धंदा करायचो. पण याशिवाय म्हणजे किराणाचा धंद्याचा तुम्ही आता उल्लेख केला, ह्या किराणाच्या धंद्याशिवाय अन्य व्यवसायही तुम्ही मुंबईत असताना केले. किराणाचा धंदा नंतर रेशनिंग दुकानाला त्या काळात फार मोठं क्रेडिट होतं, मार्केट होतं. आणि ते तुमचं क्रेडिबल होतं सगळ्यांसाठी. आणि अशी रेशनिंग दुकान त्या काळामध्ये एकतर गुजराती लोकांच्या ताब्यात होती आणि नाहीतर मग भैया लोकांच्या ताब्यात होती, युपीच्या लोकांच्या ताब्यात. सॉरी भैया असं म्हणत नाही, युपीच्या लोकांच्या ताब्यात होती. आणि फार मोठा प्रभाव त्यांच्यावरती होता त्या काळामध्ये. त्यावेळेला लोकांचं म्हणजे शासनाला रेशनिंगवरती प्रचंड धान्य द्यायचं. सगळी कार्ड असे आता केसरी कार्ड, पांढरं कार्ड असली काय कार्ड मिळत होती, सरसकट कार्ड होतं. प्रचंड धान्य मिळायचं, तांदूळ चांगला मिळायचा, गहू चांगला मिळायचा, राफेल भरपूर मिळायचं, साखर भरपूर मिळायची. आणि म्हणून मग माझी तिकडे नजर पडली की आपण का नाही एखादं रेशन दुकान उपलब्ध करून घ्यावं. म्हणून मी 11वी पास असल्या कारणानं कॉलेजमध्ये अपुढं झालं. पुढे 12वीपर्यंत इंटरनेट केलं, पण पुढे कमी नाही केलं पुढे. तर एक सुशिक्षित जाहिरात आली होती. मी माझा एक प्रस्ताव टाकून दिला माझ्या नंतर. आणि मग तिथे काही दुकान वगैरे काय जागा होती इथं फक्त भांडुपमध्ये. भांडुपमध्ये मराठी माणसं म्हणजे सांभाळण्यासाठी भांडूप वरदान आहे.
वाटपमध्ये एक रिकामी जागा होती, त्या जागेवरती आपली नजर बँक दुकानाच्या बाजूला काय एक केलं शिवराम विश्राम बनियान कंपनी असं नाव किराणा दुकान नाव दाखवलं आणि तिथं आता प्रस्ताव तयार केला सुशिक्षित बेरोजगार म्हणून आणि प्रस्ताव टाकून दिला. मेनन नावाचे एक इन्स्पेक्टर होते, त्यांना आता मी ते प्रस्ताव त्यांच्याकडे सबमिशन दिल्याच्या नंतर ते बेटा तुझ्या मला दुकानाचा प्रस्ताव घेणार, ठीक आहे प्रस्ताव घेतला आणि मला त्यांनी 4 इन्स्पेक्शनची तारीख कळवली. आम्ही स्पॉट इन्स्पेक्शनला येतो. ते स्पॉट इन्स्पेक्शनला येतो तोपर्यंत माझ्या काय जागाच ठेवली, दुकानाचा पत्ताच नाही. मला साहित्य माहिती होती 15 बाय 15 दुकानाचा गाळा पाहिजे. काय 2च दिवस त्यांनी अगोदर सांगितलं होतं. मोठ्या बंधूंना म्हटलं, त्यांना मी मोठ्या बंधूंना सेटजी बोलतो, सेटजी इन्स्पेक्शन आलं रेशन दुकानचं, आपल्याकडे जागा तर नाही, कधी आहे म्हटलं 2 दिवस आहे. ठीक आहे, त्यांची कर्तव्य आम्हाला एवढी पावली, त्यांनी तिथलं दुकान 2 दिवसात उभं केलं. इन्स्पेक्शन दिवशी सकाळी आलं लक्षात काय, परत आम्ही काम करतो दुकानामध्ये काय, आणि 15 बाय 15चं दुकान उभं करून शटर लावून टाकलं सकाळी 4 वाजता. काय मेनन साहेबांनी 11 वाजता बघितलं, टेप लावली, काय बरोबर आहे, त्यात का बोलले नाही. आणि मला बोलले सुभाष आपल्याला 13 दुकानांचं इन्स्पेक्शन करायचं आहे. आम्ही 13 ठिकाणी गेलो, तर सगळ्यांना सांगायचे तुम्ही ऑफिसला या, काय टिप्स द्यायचे. मला काही टिप्स दिली नाही. सर तुम्ही मला काहीच सांगितलं, मला ऑफिसला पण बोलवलंच नाही, मला काही टिप्स पण दिलीच नाही. तर दुकान पाहिजे, तुला ऑफिसला यायचं आहे, मला दुकान पाहिजे, मग गप्पा राहा. त्याचे मी उपकार कधी विसरू शकत नाही. त्यांनी मला मेनन साहेबांनी साऊथ इंडियनमध्ये ते प्रचंड प्रेम केलं माझ्यावरती, आणि त्यांनी मला अशा पद्धतीने ते दुकान मिळवून दिलं 1 महिन्याभरात. रेशन दुकानचा मालक झालो म्हणून शिवराम बनियान कंपनी तर मालक झाला त्यावेळेला. तर अशा पद्धतीने माझ्या रेशन दुकानाच्या पहिल्या दुकानाची सुरुवात झाली. अशा प्रकारची माझी 2 रेशन दुकानं आज पण मुंबईत आहे, भाड्याने आता मी दिलेली आहेत. म्हणजे जेव्हा मी मगाशी असं म्हटलं की हे बनेसाहेब उत्तम प्रशासक सुद्धा आहेत, तेव्हा प्रशासनाशी असलेले पूर्वापरचे संबंध, प्रशासनाशी कसे उत्तम संबंध ठेवायचे, हे लहानपणापासून म्हणजे तरुणपणापासून जे ती विद्या अवगत केलेली आहे ती तुम्हाला तुमच्या पुढच्या काळामध्ये प्रशासन चालवताना उपयोगी पडली. ह्या सगळ्या आत्ताच्या तुमच्या किराणाच्या व्यवसायापासून रेशन दुकानापर्यंत ही सगळा प्रवास तुम्ही सांगत असताना तुमच्यातली एक जिद्द आणि तुमच्यातली एक महत्वाकांक्षा दिसली की जी आपल्याला काहीतरी करायचंय, आपल्याला ह्याच्यातून उभं राहायचंय. म्हणजे भले 2 दिवसात अर्थात तुमच्या मोठ्या भावाचा त्याच्या पाठीमागे आशीर्वाद होताच, मोठा आशीर्वाद होताच, पण तरी सुद्धा ह्याच्यातून मला आलेल्या परिस्थितीला तोंड देऊन उभं राहायचंय ही तुमच्यातली जिद्द आणि तुमची महत्वाकांक्षा दिसली. पण साहेब, आम्ही असंही ऐकलंय की 1982 साली तुमचं लग्न होण्यापूर्वी माझी स्वतःची गाडी असलीच पाहिजे अशी ही तुमची एक महत्वाकांक्षा होती. काय कारण? मी एक सायकल घेतली 77-78ला. दुकानाचा माल सप्लाय झाले, तेलाचे डबे त्याच्यावरती टाकायचे, पाठवले पुढे लावायचे, मागे एक लावायचा डबा, तेलाचे 15 लिटरचे डबे असायचे. आणि मग भांडूप स्टेशन ते सह्याद्री नगर मध्ये जे दुकान होतं ते 3 डबे घेऊन मी सायकलवरून यायचो. त्या सायकलचं प्रचंड प्रेम केलं मी. काय डबे आले, नेहमी सकाळी तिला धुवून पुसून साफसफाई करायची, सायकल सांभाळली. नंतर मग काळांतरानं मला सायकल चांगली यायला लागली, मग मोटरसायकल घ्यावी अपेक्षा वाटायला लागली. मोठ्या बद्दल म्हटलं एक मोटरसायकल घेऊया. चालवणार कोण, तुला चालवता येत नाही, म्हटलं बघूया घेऊया तर तरी. तर मोटरसायकल सेकंड हँड, त्यावेळेला SD नावाची गाडी होती, सॉरी जावा, मोटरसायकल जावा फार मार्केटला होती. पण जावा सेकंड हँड माझ्या मित्रांनी मला त्यावेळेला 5,000 दिली. जावा मोटरसायकल 5,000 सेकंड हँड होती. गाडी काय चालवता येत नव्हती, 1-2 दरवाजे उभी राहिली. तिथे एक शंकर नावाचा गॅरेज वाला होता, फार जवळचा होता आमच्या. एक शंकर मला गाडी शिकवणार. आता
गाडी शिकवता चालवता येताना कशाला घ्यायची आणि आता आम्हाला त्रास देत आहे शिकवली जरा बघावं. जास्त शिकवणार नाही, मी तुम्हाला स्टार्ट करून देतो, गाडीवरती बसा, सायकलचा बॅलन्स येतो ना तुम्हाला, सेम बॅलन्स इथे आहे, म्हणजे गेअर ब्रेक तुम्हाला, हा ब्रेक आहे, हा गेअर आहे काय, तर हे सगळं तुम्हाला दाखवलं तुम्ही बघा. आणि त्याने चक्क किक मारून मला गाडी स्टार्ट करून द्यायला मी बसलो गाडीवरती आणि गेलो गेलो पुढे घाबरलो मी महाराज. आता म्हटलं करायचं काय, मला काय बाकी काय माहिती नव्हतं. तर ती माझी पहिली डेअरिंग काय, गेलो पुढे तर मी ब्रेक दाबला की क्लच दाबला काय कळलं नाही, गाडी बंद पडली. घाम फुटला मला, तो आला पटवून नव्हतं, तुझा बॅलन्स जमतो, आता तू गाडी शिकशील. तशा पद्धतीने मोटरसायकल मग शिकलो तिथे. मग मोटरसायकल घेतली 78-79 2-3 वर्षे मोटरसायकल होती. आणि नंतर मग माझी फार मोठी जिद्द होती की 4 व्हीलर आपल्याकडे गाडी असायला पाहिजे. टॅक्सी त्यावेळेला फॅटच्या टॅक्सीचं फार मोठं फॅट मुंबईत काय, फॅटच्या टॅक्सीमध्ये बसायचं, महिंद्रा कंपनीची गाडी ती, आणि खूप प्रचंड लोकांना प्रेम करत त्या गाडीवरती काय. आता जशी मारुतीवरती लोक प्रेम करतात त्यावेळेला फॅटवरती प्रचंड लोकांचं प्रेम होतं. आणि म्हणून सुरुवातीला गाडी घ्यायची तर स्वतःला गाडी घेऊन वापरणे एवढी काय पद्धत होती ना, किराण्याच्या दुकानात किती मिळालं तरी. आणि कर्ज होतं सगळं, एका पैसा आला नाही आपल्याकडे, अलाहाबाद बँकेचं कर्ज होतं आपल्यावरती. पण 4 व्हीलर गाडी किंवा टॅक्सी असं करायचं आपल्याला, गाडी पण पाहिजे टॅक्सी पण पाहिजे. आणि मग माझं लग्न होतं, त्या लग्नाच्या 4 दिवस अगोदर गाडी घेतल्याच्यानंतर तिला एक 15 दिवसामध्ये तिचं पासिंग आणखीन ती कलर बदल, त्यावेळेला काळ्या कलरची गाडी यायची आणि मग काळा खाली आणि पिवळा वर टॅक्सीची ओळख होती. तर मला 15 दिवसानंतर करायची होती, माझी जिद्द होती स्वतःची कार. मग ती टॅक्सी फार लोकांना कळते, काळी गाडी कलरची गाडी. पहिली गाडी लग्नाच्या आदल्या 2 दिवस अगोदर आणली काय, लग्नाची वरात माझ्या गाडीतून निघाली. आलं लक्षात, जिद्द म्हणजे महत्वाकांक्षी माझी होती, माझी इच्छा पुरी झाली. आणि मग लग्न गेलं 2-4 दिवस. महालक्ष्मीवर पूर्वी प्रकार होता, आताचे लोक हनीमूनला जातात, तिरुपतीला जातात, कुठे कुठे जातात, समजलं, बेंगलोरला जातात. त्यावेळेला लग्न झालं की महालक्ष्मीला झालं मुंबईमध्ये, देवाचे दर्शन करणं वगैरे, सत्यनारायणाची पूजा करणं वगैरे, हे सगळे प्रकार गाडी असेल. 4 दिवस ते सगळं केलं, महालक्ष्मीला वगैरे गेलो. आणि नंतर मग 7व्या दिवशी ती गाडीचा रजिस्ट्रेशन करून गेलं, मग टॅक्सी झाली. मित्रांनो, हा सगळा आतापर्यंतचा प्रवास साहेबांना मी थोडासा विस्तृतपणे एवढ्यासाठीच विचारला की साहेबांची सभापती पासून रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदापर्यंत किंवा त्या पणन महासंघाच्या प्रशासकापासून ते आमदारापर्यंत ही कारकीर्द तुम्हाला माहितीच आहे आणि ती खूप जवळून अनेक जणांनी पाहिलेली आहे, अनुभवलेली आहे. पण थोडंसं अपरिचित बने साहेब, त्यांचा जो सुरुवातीचा प्रवास होता, ज्या पायावरती बने साहेबांचं व्यक्तिमत्व पुढे घडत गेलं, तो प्रवास या मुलाखतीच्या निमित्ताने लोकांसमोर यावा यासाठीच मी थोडासा तुमचा विस्तृत हा भाग या परिचयाचा यामध्ये घेतला. साहेब, ह्याच्यानंतर हे सगळं उद्योग व्यवसाय आणि तुमचं भांडूप मधलं बसतान हळूहळू बसायला लागलं होतं, अशा पद्धतीचा विषय असताना एका अत्यंत वेगळ्या विषयाकडे तुम्ही वळलात. म्हणजे एकीकडे तर किराणा दुकान किंवा रेशन दुकान किंवा अशा प्रकारचे उद्योग सुरू असताना शिक्षण संस्था भांडूप सारख्या ठिकाणी सुरू करावी असं तुम्हाला का वाटलं, आणि त्या शिक्षण संस्थेच्या साठी तुमचे कसे कसे प्रयत्न झाले, आणि ती शिक्षण संस्था भांडूपमध्ये, कारण त्या काळात, इतक्या पूर्वीच्या काळामध्ये मुंबई सारख्या ठिकाणी एका संगमेश्वर तालुक्यातल्या कुटुंबाने जाऊन शिक्षण संस्था सुरू करणं ही खूप मोठी गोष्ट होती. म्हणून त्या शिक्षण संस्थेच्या प्रवासाविषयी आम्हाला ऐकायला नक्की आवडेल. इथे सुद्धा माझ्या मोठ्या बंधूचीच प्रेरणा. बरं. माझे बंधू प्रचंड महत्वाकांक्षी, जिद्दी आणि एखाद्याला बळ द्यायचं तर मनापासून द्यायचं, अशाच पद्धतीने त्यांच्याकडे त्या काळामध्ये शिवसेनेचं काम सुरुवातीपासूनच करत होतो. रावी पडवळ, बाबूराव पाटील, त्यावेळेचे नगरसेवक वगैरे आमच्या मोठ्या बंधूंचे फार जवळचे मित्र होते. आणि मग त्यांच्या अनुषंगाने आमच्या बाबूराव पाटील साहेबांची शाळा होती, जिजामाता विद्या मंदिरचा उल्लेख करावा लागेल मला. जिजामातेचं नाव आहे शाळेला. आमची शाळा बंद होत चालली पैठणमध्ये.
तर त्या शाळेसाठी ऍडमिशनसाठी त्या काळाला लोकांची युरिक आमच्या शेतीकडे जास्त असायची, आमच्या बंधूकडे. तिथले शिक्षक, तिथले मुख्याध्यापक सगळे शेतीचे ओळखीचे. मग वेगवेगळ्या अँगलमध्ये लोकांना प्रवेश करून मिळवून द्यायचा, असं आमच्या शेतीचं काम होतं. आणि तिथे दशरथ पाटील नावाचे एक शिक्षक होते, त्यांना काही कारणाचे संस्कृत शाळा सोडावी लागली. आणि मग शेतीच्या मनात आलं की ह्या माणसाला उभा करूया दशरथ पाटलाला. त्यांनी पण नंतर 3-4 शाळा काढल्या दशरथ पाटला स्वतःच्या. आणि मग दशरथ पाटलां सरांच्या माध्यमातून आपण त्यांना बळ द्यायचा निर्णय घेतला. आणि शेतीने मला म्हटलं, सुभाष, आपली जागा शिवाजी तलावला आहे, त्या जागेमध्ये आपण शाळा उभी करूया. काय तुमचं डोकं फिरलं म्हटलं, शाळा आणि आपण कसं काय कॉम्बिनेशन आहे आपलं, त्यामुळे काय म्हटलं संसार यश करायला पाहिजे, शाळेचा मान्यतेचा प्रस्ताव टाकला पाहिजे. मान्यतेमध्ये भरपूर बाळणपण आहे. ठीक आहे, तू कामाला जा. आणि मग मी त्यांचा आदेश मी आज पण प्रामाणिकपणे अत्यंत प्रामाणिक पाळतो. त्यांना मान्य असेल तेच करायचं, त्यांना मान्य असेल ते काही करायचं आहे. आजपर्यंत मी सिद्धांत ठेवलाय. मी ज्या शाळेमध्ये शिकलो होतो सरस्वती विद्यामध्ये, तिथे सीबी सर नावाचे शिक्षक होते. आणि भांडूपमध्ये सदाशिव भोईर नावाची शिवाजी विद्यामंदिरचे संचालक होते. आणि ते कस्तुरी विद्यालयाचे शिक्षक होते. मराठीचा प्रचंड प्रभाव असलेला माणूस. आणि पुऱ्या भांडूपमध्ये भोईर सर एक लोकप्रियता होती. भोईर सरांना भेटलो. सीबी सरांना म्हटलं, सेफ्टी पद्धत शाळा काढायची. अरे काढला तू, मी आमच्या बरोबर. भोईर सर म्हणजे काय झंझटच होता. भोईर सरांनी बोलले, माझी घटना तशीच तू तयार कर, तुला काय करायची गरज नाही, तशीच कर. तर नाव बदल आणि कमिटीची नावं निश्चित कर पुढची काय. आणि मग ते साहेबांना प्रस्ताव पाठवला, काय अडचणीत आहे. आणि सीबी सर आहेत आपल्याला मदत करायला, इतर यायला वगैरे. पहिली सभा कशी झाली काय झाली. सरांनी माझ्या रेशन दुकानच्या पावत्या पाडायचो. पावत्या पाडून झाल्या 11-12 दुकान बंद झालं की सीबी सरांनी मी 3 वाजेपर्यंत इतिवृत्त लिहिलं. पहिली सभा, दुसरी सभा, तिसरी सभा, कमिटी फायनल करणं वगैरे ते सीबी सरांच्या माध्यमातून. आणि फायनलाइजला जिल्हा पाहिजे असं केलं. ठीक आहे, तरी मग पुढे अडवलं नाही कधी. त्यांना वाटलं तर त्यांनी सजेस्ट केलं, पण मुद्दा शक्यतो तोडला नाही कधी. आणि मी प्रस्ताव पाठवला संस्था मान्यतेला. तेवढं संस्था मान्यता 45 दिवस लागायचे. आता मग एवढंच पिरियड आहे, संस्था मान्यता 45 दिवस लागायची. तरी प्रस्ताव पाठवला, जय महाराष्ट्र शिक्षण संस्था नावाने. मी धर्माचा एकत्र गेलो वडलीला, प्रस्ताव दिला. आता प्रशासनाच्या अधिकाऱ्यांचा मला चांगला अनुभव आहे. काहीतरी काढायचं निमित्त म्हणून काढायचं तरी काढा. म्हणजे जय महाराष्ट्र असं तुम्हाला नाव घेता येणार नाही. एका राज्याचं नाव वगैरे म्हटलं अनेक ठिकाणी. मग तुम्ही जा तिकडे, कोण करते तिकडे जा. तर गरज म्हटलं मग काय करू. तर तेवढा तो म्हणला, तुम्ही इथेच काम करा, तुम्ही ठरवा, इथेच सांगा नाव. प्रस्ताव टाकता 8 तारखेला मी इन्व्होल्व करून घेतो. आणि बसल्या जागेवरती जय महाराष्ट्रीय शिक्षण, जय महाराष्ट्र जय काढला, महाराष्ट्र काढला आणि महाराष्ट्रीय शिक्षण संस्था असं तिथे इथं केलं हाताने. आणि प्रस्तावाचं सबमिशन दिलं. 45 दिवसांनी त्याला मान्यता आली व्यवस्थितपणे. माझ्या टर्म कंडिशन त्या इतिवृत्ताप्रमाणे ह्याच्यामध्ये आपल्या बायोलॉजीमध्ये टाकल्या जात होता. मान्यता दिली. आणि मग शाळेला मान्यता मिळाल्याच्या नंतर, संस्थेला मान्यता मिळाल्याच्या नंतर शाळेची मान्यता टाकायची असते. शाळेचा प्रस्ताव तयार करा सरांच्या मदतीने. तो पण मला भोईर सरांनी गाईडलाईन दिला. आणि पहिल्याच दिवशी मी माझा प्रस्ताव घेऊन शिक्षण विभागात गेलो, चर्चा घेतला. ते पहिलं टेबल होतं ड्युटी नावाच्या एका ऑफिसरचं, अधिकाऱ्याचं. इन्स्पेक्टर होते ते, वार्ड ऑफिसर होते. तर भोईर सरांना सवय होती ओळखी दाखवायच्या. सर नमस्कार, हे सुभाष बने भांडूपचे चांगलं दुकान वगैरे यांचं सेट म्हणजे मोठे बंधू वगैरे चांगलं भांडूपमध्ये काम करतात वगैरे, सामाजिक कार्य वगैरे. तर यांना शाळा काढायची.
रागाने बघितले. ओ भोईर सर, झाला पिरियड संपला, प्रस्ताव पाठवायचा ऑक्टोबर तारीख विसरलात काय? कधी पण तुम्ही येता, कधी पण सांगता, काय चाललंय म्हणले. आता काही प्रस्ताव त्यांचा पुढच्या वर्षी आहे. भोईर सर म्हटलं, भोईर सर बाहेर आलो. भोईर सर, हा आपला काही विषय नाही, काय हे नको शाळा आपल्याला, आपला काही विषयच नाही. म्हटलं मस्त वेळी एकाच्या वेळी आणखी 4 दुकानं खरेदी करू. थांबले मी आहे ना जाऊ. त्यांनी डायरेक्ट डेप्युटी डायरेक्टरला फोन केला आतमध्ये. डेप्युटी डायरेक्टरने बोलून घेतलं. बाहेर बसून त्याने बाहेरच्या टेबल याच्यावरून फोन केला. मोबाईल नव्हते त्यावेळेला, दुसऱ्या टेबलवरती गेले आणि बाहेरून आजच्या टेबलला त्याने फोन केला. आतमध्ये बोलवलं आम्हाला. आतमध्ये गेलो तिथे साहेब होते. त्याने बोललो चालेल घेऊया, बोलवले देवटे ना. अरे देवटे यांचा प्रस्ताव उशीर आलाय, पण तरी सुद्धा यांचा प्रस्ताव आपण स्वीकारून घेऊया. त्यावेळेला सगळं ऑफलाईन मी बॅगडेट वगैरे सगळं चालूच होतं, तरी बॅगडेटला ते करून घेतलं. मला प्रस्ताव लागला नाही. आणि बोले तुम्ही उद्या जायचं इन्स्पेक्शन, तिथेच सांगून द्यायला. ड्युटी साहेबांचं तो एवढं झालं. यांना नकार दिला आणि आमच्या वरच्या बॉसने यांना होकार दिला आणि मला समजा इन्स्पेक्शन होता. ठीक आहे, आता बॉसची ऑर्डर मारायच्या प्रथा परंपरा आपल्याला राहायचंच ना. त्यांनी उभे केलं, बाहेर आले आणि मी त्यांच्या बघून बाहेर आलो. तर सॉरी म्हटलं की तुम्हाला त्रास देतोय मी, तुम्ही नाही म्हणत. आणि साहेबांकडे गेलो. नाही ठीक आहे ठीक आहे, येतो मी उद्या. त्याच पत्त्यावरती यायचं ना. त्यावेळेला पण जागेचा पत्ता नाही, शाळेचा पत्ता नाही, काय नाही. प्रस्ताव पाठवून दिला काय. आमचं ऑफिस कुठचं किराणाच्या दुकानाच्या पाठीमागची आमची बैठक होती थोडीशी. तिची अशी लहान घ्या पडली एवढी जागा होती. त्या जागेत बेट असताना मी बसायचो तिकडे. झोपायचं होतं, दुपार कंटाळा होता. असातला तो बारा जागा होता. आणि एक बाजूला एक आमचं दुसरं एक दुकान नाश्त्यावरती घेऊन ठेवलं होतं. त्याच्यामध्ये आतल्या भागामध्ये आमचे मधुकरपणे आमचे एक दुसरे चुलत भाऊ आहेत. त्यांची छोटीशी कंपनी चालायची, गेज मिडल म्हणतात त्याच्याकडे. आणि बाहेरची जागा मोकळी होती, त्यामुळे जरा फॅक्टरी ऑफिस तेवढं बनवलं तेवढ्या पद्धतीने. आणि जागा होती आमची तिथून एक साधारणपणे 800 मीटरवरती जागा होती. शिवाजी तलावाला आणि ऑफिसमध्ये बसले वगैरे, पाणी वगैरे प्यायले. आम्ही त्यांचं आदर तिथे गेलो व्यवस्थितपणे. त्यावेळेला हा का पगार नव्हता त्यावेळेला, परंतु आदर तितकेला फार किंमत होती. त्याला सगळं पहिल्यांदा दाखवतं का दाखवलं, आपलं बॅकग्राऊंड दाखवलं, हे दुकान हे दुकान हे दुकान. आणि बोलले शाळा, शाळा आमच्याकडे 2 दुकान आहेत. माने आम्ही 2 दुकान शाळा चालू करू, कमी गाडी लागते. आणि मग पुढे पुढे आमच्याकडे जागा आहे, आम्ही तुम्हाला पुढच्या 4 महिन्यामध्ये तुम्हाला आम्ही खोल्या उभ्या करून देतो. किती द्या? म्हणजे 2 खोल्या, 5वीला आणि 8वीला एक खोली. ऑफिसचं काय? ऑफिसात काय म्हटले आता आम्ही जे बसवेल आपण ऑफिस ठेवू. नक्की करणार? त्यांनी झाले, जागेवर घेऊन गेलो, जागा दाखवली. तो म्हणून निगेटिव्ह माणूस जो होता पहिल्या दिवशी मला जो भेटला त्यावेळेला, तो माणूस इतका पॉझिटिव्ह झाला की तो माझ्या शाळेचा म्हणजे फाउंडर पाहिजे झाला. म्हणजे सुभाषबाईंची बनीशेटची शाळा म्हणजे तिथं जे काय इन्स्ट्रक्शन असेल, काय असेल ते पहिलं करून द्यायचं. त्याने विडाच उचलला. काय आणखीन इन्स्ट्रक्शन नंतर माझ्या एका मित्राला कळलं, चंद्रकांत चव्हाण म्हणून माझे मित्र होते आणि गोविंद पेडणेकर माझे मित्र होते. गोविंद पेडणेकर त्यांच्याबरोबर बॅरिस्टर नंतर त्यांची स्वतःची शाळा होती त्यांची भांडूपमध्ये पाडा रोडला. तर गोविंद पेडणेकर बोलले की चंद्रकांत गणेश शाळा करणार का रे? मला पण ऐकायला येते. त्याचं दुकान पण होतं किराणा मालाचं, तुफान चाललेलं दुकान. त्याला
ते रात्री 9 वाजता दुकानावरून आले बंद करून. माझं दुकान चालू होतं थोडंसं. अरे काय रे सुभाष, शाळा काढतोस काय? अरे बोला काय वेळ बी लागलाय का तुम्हाला? बोला का हो सर? अरे मी गेल्या वर्षी प्रस्ताव पाठवलाय, अजून त्याला मंजुरी नाहीये. इतकं काय सोपं काम आहे का रे? असेल पटेल तर कुठे दुसरं काहीतरी जागा जमीन घ्या, का ते चाळी बिळी बांधा. ऐकून देत मी शांतपणे. नाही म्हणलं तरी थोडंसं बंद दिसत थोडंसं ते नाव मी केलं आणि ते गेले. 14 दिवशी माझ्या शाळेला मान्यता आली आणि त्यांची शाळा 1 वर्षात प्रस्ताव पडायला शाळेला मान्यता नाही. पण साहेब, इतक्या प्रतिकूल परिस्थितीतून शाळा सुरू केल्यानंतर थोडंसं वेळेच्या कमतरतेमुळे किंवा वेळेच्या मर्यादेमुळे आपल्याला अनेक विषयांशी संवाद साधायचा आहे, त्याच्यामुळे थोडंसं पुढे जातो. पण पुढे जाताना इतक्या प्रतिकूल परिस्थितीतून तुम्ही ही शाळा सुरू केल्यानंतर आज आपण आता बोलतोय ह्या क्षणापर्यंत त्या शाळेची कशी कशी प्रगती झालेली आहे आणि आज तिथे नेमकी काय काय प्रकारच्या फॅकल्टीज त्या ठिकाणी सुरू आहेत? आज ज्या ठिकाणी त्याला शाळाची जागा दाखवली त्या ठिकाणी आता माझ्याकडे 78 क्लास होते. ग्राउंड प्लस 3 इमारत आहे आणि 24x24 क्लास होते आणि 11 ते 12 फूट रुंदीचा कॉरिडॉर वरंडा आणि स्वतःचा असा त्या शाळेमध्ये एक AC हॉल आहे. आतमध्ये सगळ्या सोयीने युक्त अशी मराठी माध्यमाची शाळा सुरुवातीची, आता तिथं इंग्रजी माध्यमात दुसरी एक तिथे शाळा काढली. तिथंच स्टेट बोर्डाची दुसरी बाजूला बिल्डिंग वाढवली तिला आणि आता तिथे मराठी माध्यमाची प्री प्रायमरी पासून तर ते 12वी पर्यंत ज्युनियर कॉलेज आहे तिथे. म्हणजे 2 ज्युनियर कॉलेज आहे इमारतीमध्ये. एक पराग विद्यालय ज्युनियर कॉलेज, एक पराग इंग्लिश स्कूल ज्युनियर कॉलेज, अशा प्रकारचे 2 ज्युनियर कॉलेज आहेत. इंग्रजी माध्यमिक शाळा आहे तिथे मध्ये आणि तिथे चांगल्या प्रकारची जिम आहे तिथे आता माझ्या शाळेची मुलांसाठी. साधारणपणे 3,500 स्क्वेअर फुटाची जिम आहे. चांगलं कॉम्प्युटर सेंटर आहे तिथे. त्या ठिकाणी DED कॉलेज पण मी काढलं होतं. दुर्दैवानं DEDच्या पुढे वाईट परिस्थिती आली शिक्षणाचा आणि DEDला मग मुलं मिळण्याची झाली, भरती नाही. DED ते बंद झालं माझं मुंबईतला. पण तिथे आता सुमारे किती विद्यार्थी शिक्षण घेत आहेत? तिथं आता साधारणपणे 5,000 ते 5,500 विद्यार्थी. 5,500 नर्सरी पासून ते 12वी पर्यंत 5,500 विद्यार्थी त्याचं शिक्षण एवढं सुरू आहे. म्हणजे ज्या शाळेला 2 खोल्याही नव्हत्या किंवा जेव्हा प्रस्ताव दिला त्यावेळेला शाळेची खोली नव्हती, एकही खोली नव्हती, इथपासून 5,500 विद्यार्थी आज शिक्षण घेत आहेत. इथपर्यंतचा हा शैक्षणिक उत्क्रांती आहे ही. मुंबई एक नंबर टॉपची शाळा आहे. त्या बाबतीची ओळख आहे. हे सगळं साहेब तुमचा हा सगळा उपक्रम हा डोलारा तिकडे उभा राहत असताना तुम्हाला पुन्हा एकदा गावाकडे यावं असं वाटू लागलं? गाव खुणावू लागलं म्हणून आला की नेमकं गावाकडे यायचं कारण काय घडलं? कसं होतं, आमचे मुंबईकर सगळ्या गावाचे जे मुंबईकर आहेत ना ते सगळे स्मार्ट आहेत आणि आमच्या मुंबईकरांचं मुंबईत एक प्रत्येक गावचं एक मंडळ असतं. तसं आमचं केदारलिंग ग्रामविकास मंडळ कुंडी. तसं मुंबईत एक आमचं लालबागला काळाचौकीला एक मंडळ आहे. त्यावेळेला आमचे त्या गावाचे आमचे कर्ते लोक सीताराम खाडे, भाऊ चांदे, विष्णू सावंत, काशीनाथ चव्हाण, काशीनाथ सावंत अशा पद्धतीचे आमचे मित्र सगळे त्या मंडळामध्ये सहभागी होते. पण सगळ्यांच्या पडण्याच्या मर्यादा होत्या. त्यांना अशी कोणतरी ताकद पाहिजे होती आणि आम्ही ती ताकद आमची निर्माण केली होती. मी पेपर विक्रेता होतो सुरुवातीला. तिथून एक किराणाचं दुकानदार झालो, एक शाळेचा संस्थापक झालो. आमचं बने फॅमिली थोडी नाव रूपाला यायला लागली. ही सगळी मंडळी आली आमच्या बंधूकडे. त्यांना म्हटले, गणेश करा आमच्या गावच्या मंडळीचं तुम्ही सभासत्व नोंदवून घ्या. महाराष्ट्र वेळ आहे. नाही बोलले आम्ही आलोय.
आम्हाला सुभाष शेटला तुम्ही आमच्याकडे घ्या, बरं, त्यांना आमच्या मंडळामध्ये सहभाग करून द्या. तेवढे काय हरकत नाही. आणि मला बोलले की साहेब तुम्ही यायचं आता आमच्या मंडळात वगैरे, तुम्हाला आम्ही सापासून नोंदणी करून देतो. तर ठीक आहे, पैसे भरले सापासून नोंदणीचे, काय त्यावेळेला 2 रुपये होतो, काय 2 रुपये फी भरले आणि नोंदणी झाली. आणि मग त्या लोकांनी मला मग आकर्षित केलं. काय मग गावाकडे यायचं, मंडळाचं काम घेऊन गावाच्या विकासाचे प्रस्ताव पाठवायचे, विहिरीचे प्रस्ताव पाठवायचे, लाईटचे प्रस्ताव पाठवायचे, त्याच्यावर कामाला लागायचं. त्याच्यावर ओळख करून त्यांनी हायलाईट केलं मला लोकांनी. आणि मंडळाचे सिनियर होते ते मागे पडले आणि मी ज्युनियर होतो पुढे गेलो. अच्छा. आणि मग माझ्याकडे थोडंसं त्यावेळेला कसं शिवसेनेची खूप क्रेज होती. काय भगवा सत्तावर त्यावेळेची 85ला चलो गावाकडे वंदनीय बाळासाहेब ठाकरेंनी ज्यावेळेला आदेश दिले गावाकडे चला म्हणून, तेव्हा मी आपली भगवा गाडी घ्यायची भाड्याची. ती काय फॅट गाडी काय गावाकडे त्यावेळेला आणण्यासारखी याची परिस्थिती नव्हती. पुढे पुढे आपण भाड्याची गाडी घ्यायची, कोणाची तरी जीप, मोठ्या जेवढा मोठा झेंडा तिला गाडीला जमीन जेवढा झेंडा लावायचा, कधी कधी 2-2 झेंडे लावायचे. आणि गावाकडे येण्यासाठी मुंबईकडे उत्सुक असायचे. मग त्यातलेच कार्यकर्ते मित्र घ्यायचे, गावाकडे यायचं, इकडे 1-2-3 दिवस इकडे फिरायचं वगैरे, सगळं गाडी करून वगैरे. अशा पद्धतीने शिवसेनेच्या कामात तिथे आम्ही मुंबईपासून गावाकडे असतो, तिथे पण शिवसेनेचं काम होतं, इथे पण शिवसेनेच्या कामात सुरुवात केली. गावाकडे ते जायला लागलो. तर एक दिवस आत्माराम सावंत नावाचे आमचे माजी सरपंच, आणि ते काँग्रेसचे फार प्रभावीपणे काम करायचे. त्याने म्हणजे सुभाष, तुला एका अशा माणसाची ओळख करून देतो की तुला ते आवडेल, तुमच्याच पक्षाच्या तालुका प्रमुखाची. म्हटलं कोण? म्हणून चलते खरं माझ्याबरोबर. चला दादा, माझी गाडी होतीच, माझ्या गावाकडे गाडी कच्चा रस्ता वगैरे जात होती. गाडी होतो देवरूपला आलो. रवींद्र माने त्यावेळेला फर्निचरचं दुकान चालवायचे, कपाट वगैरे विकायचे. पण त्या दुकानामध्ये बसले होते त्यांच्या स्टाईलप्रमाणे पेपर वाचत. रवींद्र माने तर रुबाब तुम्हाला बाकीच्यांना तुम्हाला किती माहिती आहे मला माहिती नाही, त्या माझा रुबाब प्रभावी होता, राजपिंडच आहे. आणि एका शिक्षकाचा पोरगा, त्यांची ओळख होती. आणि अष्टपैलू तो, त्यांच्या स्टाईलमध्ये पेपर होतं ते. आता धोतरवाले आले, माने साहेब नमस्कार. एकदा बघितलं, पुन्हा पेपर त्याला तुम्हाला माझ्या भावाला भेटायला जाते, मला भाऊ लागायचे. ठीक आहे कसं बघतो आम्ही. पण माने साहेब लक्ष द्यायला जाणार नाहीत, पेपर वाचण्यात तंद देतात. चहा नाही, पाणी नाही, काय नव्हतं. दादा असं दाबलं मी, झालं म्हणजे तो चला. ते आक्रमण साधं वल्लीच होती त्यावेळेला, म्हणजे प्रचंड ताकदीचा माणूस होता. चला म्हणायचं आम्ही निघतो. 2 दिवसानंतर ते आलेले माणसे सुभाषबाईंना पुन्हा भेटायला यायचं, हे घेऊन या ना. दुसऱ्या वेळेला गेलो त्यांनी मग मस्तपैकी परिचय वगैरे, काय करता, कोण तुम्ही, कसे, काय ओळख वगैरे करून घेतलं. मग सांगितला तू दुकान वगैरे आहे, माझा मामा पण तिकडे राहतो, काजू मार्गा वगैरे झाली सुरुवात आमची दोघांची. साहेब त्याच्यानंतर तुम्ही जिल्हा परिषद उपाध्यक्ष, जिल्हा परिषद अध्यक्ष अशा सगळ्या पायऱ्या चढलात. एक उत्तम प्रशासक म्हणून तुमचं रत्नागिरी जिल्ह्यामध्ये नाव झालं. मला खरं म्हटलं तर तुमच्या आमदारकीच्या कारकिर्दीवरती यायचंय आणि आणखीन तुमच्या अनेक पैलूंवरती खरं तर या मुलाखतीमध्ये बोलायचंय. एकंदर तुमच्या मध्ये असं आलं की तुम्हाला ह्याच्यात एवढी चढती कमा करताना तुम्हाला मध्ये काय अडचणी किंवा तुम्हाला काय त्रास झाला विचार होतो, तो विषय राहिला. तो मी असं विचारलं होतं की तुम्ही मगाशी असं वाक्य वापरलं की सिनियर लोकांच्या पुढे मी गेल्यामुळे मी गेलो, असं तुम्ही वाक्य वापरलं. हाच प्रकार पुढच्या राजकीय किंवा सामाजिक, राजकीय असं नको म्हणे, तर ह्या कारकिर्दीत पण झाला असेल आणि त्याचा त्रास निश्चितपणे भोगावा लागला असेल. अर्थात तो निश्चित स्वरूपात रवींद्र माने ही माझी मुलाखत बघत असतील किंवा बघतील काय,
का जाणतो. साहेब, मला पुढच्या प्रश्नाकडे जाताना फक्त मगाशी तुमचा प्रशासक म्हणून, एक उत्तम प्रशासक म्हणून आपण उल्लेख केला आणि ह्या सगळ्या कोरोना या महामारीच्या पार्श्वभूमीवरती ह्या गेल्या 1.25 वर्षामध्ये एकंदर रत्नागिरी जिल्ह्याची जी झालेली अवस्था आहे, ह्या अवस्थेबद्दल एक प्रश्न विचारतो आणि मग तुमच्या आमदारकीच्या आणि पुढच्या अनेक बाकीच्या पैलूंवरती जातो की ह्या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आता तुमच्यासारखा प्रशासनावरती वचक असणारा शासक असता या काळात तर रत्नागिरी जिल्ह्याची आजची जी स्थिती आहे त्याच्यापेक्षा वेगळी स्थिती दिसली असती असं आम्हाला वाटतं. तुमचं काय मत आहे याच्याबद्दल? याच्या पार्श्वभूमी अशी आहे की आज रत्नागिरी जिल्हा संपूर्ण महाराष्ट्रात 2ऱ्या क्रमांकावरती आहे. 2ऱ्या क्रमांकावर इतके कोरोनाचे पेशंट आपल्या जिल्ह्यामध्ये मिळत आहेत. ह्या पार्श्वभूमीवर प्रशासनावरती वचक ठेवणारा तुमच्यासारखा शासक असता तर? नो कमेंट्स. सर, मी तुमच्या पुढच्या टप्प्यावरती येतो. रत्नागिरी जिल्हा संगमेश्वर तालुका सभापती, रत्नागिरी जिल्हा परिषद उपाध्यक्ष, रत्नागिरी जिल्हा परिषद अध्यक्ष, इथे तुम्ही तुमच्या कर्तृत्वाचा ठसा उमटवल्यानंतर मगाशी मी सुरुवातीला जसं म्हटलं होतं की कुंडी ते विधान भवन व्हाया भांडू, तसं शेवटी तुम्ही विधान भवनापर्यंत पोहोचला. आमदार सुभाष बने म्हणून सुद्धा तुमची भले ती 5च वर्षाची कारकीर्द असेल पण ती सुद्धा कारकीर्द गाजली. तुम्हाला स्वतःला आमदार म्हणून केलेलं कोणतं काम हे जास्त लोकोपयोगी वाटलं किंवा जास्त आवश्यक करायचं होतं आणि ते माझ्या हातून झालं माझ्या आमदारकीच्या कारकिर्दीमध्ये असं तुम्हाला वाटतं? मी आमदारकीच्या कारकिर्दीमध्ये प्रभावी असं काम म्हणजे अनेक कामात एका कामाचा असा उल्लेख करता येणार नाही. हो, परंतु तालुक्याच्या रस्त्यांचं बळकटीकरण होणं हे माझ्या दृष्टीने फार महत्वाचं होतं. आणि म्हणून जे रस्ते सुरुवातीला झाले होते त्याच्यावर झालेली ब्रिज हे अरुंद होते, सिंगल गाड्या जात होत्या. मी माझ्या तालुक्यामध्ये जेवढे छोटे ब्रिज होते ते माझ्या काळामध्ये सगळे डबल ब्रिज करून घेतले. कदाचित लोकांना जी माहिती नसेल पण सगळे जे ब्रिज आहेत तालुक्यामध्ये, मग आपला अगदी तुमच्या तुरळ फाटा वरती मासरंगपर्यंत, इकडे कडवईपर्यंत वगैरे सगळे जे ब्रिज आहेत, किंवा मार्लेश्वर रोडला जाताना मार्लेश्वर पर्यंत देऊळ पासून म्हणजे निवापासून ते देऊळ मार्लेश्वर पर्यंत जाताना हे जे सगळे ब्रिज आहेत त्या ब्रिजचं सगळ्यांचं रुंदीकरण करणं, त्या सगळ्यांना डबल ब्रिज करून घेतले. आणि तालुक्यात जेवढे स्पॉट काय जेवढे होते त्या सगळ्या मी नद्या नाल्यांवरती ब्रिज प्रस्तावित करून त्यावेळेला आराखडा तयार करून ठेवला. सगळे तिथे आज काही ठिकाणी आज अप्रोच पण नाही पण तिथे मी ब्रिज टाकलाय. काय अशा प्रकारचं देवळात वाशी तर्फे देऊळ ते चापोली या नदीवरती ब्रिज झालाय. प्रचंड मोठा ब्रिज आहे, 3-3.5 करोडचा ब्रिज आहे. काय माझ्या खाली त्याला मंजुरी मिळाली, थोडी आर्थिक तत्वारी पुढे तो ब्रिज आता पूर्ण बंद झाला. पण त्याला दोन्ही बाजूला एका बाजूला अप्रोच अर्धवट आहे, दुसऱ्या बाजूला अप्रोचच नाही. पण भविष्य लक्षात ठेवू त्यात पद्धतीने किरडोवे ते पलीकडे पालीला जोडणारा ब्रिज तो सुद्धा प्रस्तावित करून ठेवलाय. त्याचं थोडंसं त्यांचं म्हणजे वायंगणात करायचा की तिकडे पलीकडे किरडोव्यात करायचा असं ते चाललंय. तो सुद्धा ब्रिज मी प्रस्तावित करून ठेवलेला आहे. हे जेवढे शाळेत तालुक्याच्या विकासाला नद्या नाल्यांमुळे अडचण निर्माण होते, तिथे ब्रिज होणं गरजेचे. अशा प्रकारचे मोठे मोठे ब्रिज हे प्रस्ताव तयार करून प्रस्तावित करून ठेवले, आराखड्यात आणले. हे माझ्या दृष्टीने फार महत्वाचं काम आहे. त्याच्यामुळे आज प्रत्येक ठिकाणी गाड्या नाल्यात कुठं पण गाड्या जातात. रस्त्यांचं बळकटीकरण करण्याचं काम झालं. आणि सभापतीच्या कारकिर्दीत तर गाव तिथे रस्ता, वाडी तिथं शाळा. आणि सुदैवाने जिल्हा परिषदेचा अध्यक्ष असताना महाराष्ट्र शासनाने टँकरमुक्त महाराष्ट्राचा नारा दिला होता. सुदैवंत रवींद्र माळेकर त्यावेळेला मंत्री होते आणि ते पण पाणी मंत्री होते, ते राज्यमंत्री होते आणि अण्णा डांगे कॅबिनेट होते. त्याचा फायदा माणेसाहेबांनी खूप उचलला होता. मी जिल्हा परिषदेचा अध्यक्ष असताना प्रचंड प्रस्ताव पाठवून द्यायचे जिल्हा मंडळातून.
मी टँकर मुक्त त्याच वेळेला खऱ्या अर्थाने केला आम्ही. पण प्रचंड कामाचा ताण असल्याकारणे कदाचित कामं निष्कृष्ट दर्जाची झाली असतील, काही झाली असतील, तर ती साधारणपणे 30-35% कामं आज फार निष्कृष्ट दर्जाची वाईट वाटतं. लक्ष द्यायला पण वेळ इतक्या मंजूर पैसे आणायचे एवढं कामात त्यांनाही कळतं, मलाही कळतं. मी प्रस्ताव पाठवायची, त्यांनी मंजुरी द्यायची, मी प्रस्ताव पाहिजे त्यांनी मंजुरी द्यायची. ती कंटाळली शेवटी बोलली सुभाष आता बस करा. तरी पण माझ्याकडे 11 प्रस्ताव राहिले होते माझ्या तालुक्यातली होती वेगळ्या ठिकाणी. तर माझ्या घेणार नाही प्रस्ताव म्हणतो मी. त्यावेळेस त्यांची सेक्रेटरी होती रंगनाथन, त्यांच्याकडे जरा बसलो होतो. रंगनाथन फाटकराबरोबर ती 11 कामाची मंजूर करून दिली त्यावेळेस. जिल्हा परिषदेला स्वतःचं उत्पन्न किती मी कधी बघितलं नाही. शासनाचे पैसे कसे आणायचे, धरणांच्या माध्यमातून असतील, पाणी पुरवठ्याच्या माध्यमातून असतील, एसआरच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून असतील. त्यावेळेला आता फांदायुक्त आयोग आमच्या वेळेला नव्हता, पण विशेष दुरुस्ती कार्यक्रम अवघड फार मोठा व्हायला. त्याच्या माध्यमातून शासनाकडे पैशांचं काम मला खूप चांगल्या पद्धतीने जमलं, मी ते केलं. त्यामुळेच तुमची संगमेश्वरच्या सभापती पदापासून ते रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या अगदी उपाध्यक्ष, अध्यक्ष आणि अगदी आमदारकीपर्यंतची एक राजकीय कारकीर्द यशस्वी ठरली. आणि ती राजकीय कारकीर्द यशस्वी ठरत असतानाच ती समाजोपयोगी ठरल्यामुळे जास्त लोकप्रिय झाली असं म्हणावं लागेल. साहेब, तुमच्या क्रीडा क्षेत्रातील एका योगदानाबद्दल बोलून तुमच्या पुढच्या पैलूकडे जायचंय. त्याच्यामध्ये तायक्वांदो ह्या खेळाविषयी तुम्हाला म्हणजे त्या खेळाला पाठिंबा देण्याविषयी तुम्ही विशेष रुची बाळगली असं माझ्या वाचनात आलं होतं. आणि त्याच्यामध्ये विशेष उल्लेख एका गोष्टीचा मी करेन, तो म्हणजे एका विद्यार्थ्याला त्यावेळेला राष्ट्रीय पंच परीक्षा ह्याच्यासाठी काही आर्थिक मदतीची आवश्यकता होती आणि तेव्हा तुम्ही त्याला ती आर्थिक मदत देऊन सहकार्य केलं आणि मग पुढे तो यशस्वी झाला. अशी एक तुमच्याबद्दलची आठवण मी एका लेखामध्ये तुमच्या वाचली होती. आणि त्याच जोडीने दक्षिण कोरियातले काही प्रशिक्षक तुम्ही या खेळासाठी म्हणून म्हणजे या आपल्या जिल्ह्यातल्या तरुणांना त्याचा लाभ मिळावा म्हणून तुम्ही आणले. तर या अंगाने या क्रीडा क्षेत्रातल्या तुमच्या योगदानाविषयी थोडक्यात सांगा. सामाजिक बांधिलकी सर्वतोपरी आपल्या अंगामध्ये जोपासलेली होती. जी तालुक्याची गरज आहे ती उभी करायची. क्रीडा ही सुद्धा तालुक्याची गरजच होती. आणि म्हणून तालुक्यामध्ये क्रिकेट वाढावं, कॅरम वाढावा, कबड्डी वाढावी. मी रत्नागिरी जिल्हा परिषदेचा कबड्डीचा जिल्ह्याचा अध्यक्ष होतो, असोसिएशनचा अध्यक्ष होतो 5 वर्ष. काय म्हणजे कबड्डीसाठी पण माझं तितकंच योगदान आहे. पण कबड्डी ह्या मातीतच जुडलेली होती. काय आज पण प्रभावीपणे अगदी चिपळूण, राजापूरला कमी आहे, रत्नागिरी, संगमेश्वर म्हणजे कबड्डीचा आज सुद्धा प्रभाव आहे. पण तायक्वांदो हा खेळ आहे हा तसा नवीन. आम्हाला जुडो कराटे माहिती होती, तायक्वांदो माहिती नव्हता. आणि मग ते करासर म्हणून आहे की ज्याने तो इथे खेळ आणला. रत्नागिरी जिल्हा तायक्वांदो क्लबचे ते अध्यक्ष आहेत करासर, व्यंकटेश करा ते. आणि आमच्या देवरूखच्या सरपंच मॅडम ज्या वेळेला स्मिता लाट माझी सभापती, ती दोघं जण माझ्याकडे आली आणि त्यांचा माझ्या प्रस्ताव आमच्याकडे ठेवला. तर हा तालुकास्तरीय आम्हाला तायक्वांदो क्लब उभा करायचा आहे आणि तुमचे आम्हाला आशीर्वाद पाहिजे, राजकीय असले पाहिजे. आता तायक्वांदो आपण सहज बोलतो तेव्हा उच्चारता पण येत नव्हता तायक्वांदो शब्द. आता स्मिता लाट, ते करासर, त्यांच्यावर सगळे मंडळी त्यांची उत्सुकता बघून मी त्यांना होकार दिला. तुमच्या तायक्वांदोसाठी माझं योगदान देईल. आणि मग मी थोडासा अभ्यास केला. आणि अलीकडे मुलींना फार मोठ्या प्रमाणात संरक्षणाची गरज आहे, आत्मसंरक्षणाची गरज आहे. तो मुद्दा माझ्यापासून स्ट्राईक करून दिला. गेली 5-25 वर्षे ज्या पद्धतीने महिलांवरती अत्याचार होतोय तो बघण्याचे आणि ऐकण्याच्या पलीकडे आहे. पण मी ह्याचा उपयोग मुलींना खूप चांगल्या पद्धतीने असं मला वाटायला लागलं. आणि म्हणून त्या क्लबला मी चालना दिली, क्लब उभा केला.
आणि मग त्यांना जे काय लागते पायाची सुविधा, त्यांना जागा पाहिजे, खेळायला मॅच पाहिजे. आता मॅचची किंमत त्यावेळेला 1-1 लाख रुपये मॅचची होती. मला तुमच्या घरी माझे अनेक मित्र होते, त्याच्या मदतीने मी मॅच पहिल्यांदा माझ्या तालुक्याला घेतली. ती इतकी फेमस झाली मॅच की सगळ्या जिल्हा तिचा अप्रूव्ह पडायला लागले. सांगू ते तायक्वांडोला मॅच आहे. मग करा सरांनी मला सांगितलं आपल्या जिल्ह्यात मॅच आपल्या काही क्लबला त्याच्यावर नाही. आणि म्हणून जवळजवळ सगळ्या जिल्ह्याला मी मॅच उपलब्ध करून दिल्या. वेगवेगळ्या फंडातून, खासदार फंडातून, मला कशातून उपलब्ध करून दिल्या. आणि ह्या खेळाला मी थोडं चैतन्य मिळून दिलं. जिल्हास्तरीय घेतल्या, राज्यस्तरीय घेतल्या तायक्वांडोच्या. त्याच्यामुळे मी जिल्ह्यामध्ये तायक्वांडोचा म्हणजे निर्माते कलाकार आहे, पण राजकीय राजे असं देणारा मी आहे अशी माझी ओळख निर्माण झाली. आणि त्या क्रीडा प्रकाराला प्रोत्साहन देताना किंवा त्याला पाठिंबा देताना सुद्धा बने साहेबांच्यातली जी संवेदनशीलता, जे ते आता बोलताना सहजपणे बोलून गेले की महिलांवरचे अत्याचार आणि त्याच्यासाठी महिला आत्मनिर्भर, आत्मसंरक्षण होण्यासाठी जी त्यांना गरज आहे, तर त्याच्यासाठी ही तुम्ही जी मदत केली तर ही निश्चितच कौतुकास्पद आहे. आणि त्याच्याबद्दल संपूर्ण संगमेश्वर तालुकावासीय तुमचे कायम आभारी राहतील. बने सर, ह्या संवेदनशीलतेच्या बद्दल बोलत असताना तुमची गोशाळा आहे आणि एका वाक्याचा उल्लेख मला नक्की करावा लागेल की परवा तुमच्याकडे आम्ही ती गोशाळा पाहत असताना तुम्ही एक वाक्य वापरलं आणि ते माझ्या मनात अजूनही घर करू नये. ते तुम्ही असं म्हणाला होतात की आम्ही जे पाणी पितो तेच आम्ही आमच्या गायींना प्यायला देतो. ही सुद्धा संवेदनशीलता त्या गायींच्या प्रती असलेली. तेव्हा ती गोशाळा, तो तुमचा गोशाळेचा उपक्रम आणि तुमचा जो सर्व तो परिसर आहे तो पर्यावरण पूरक, म्हणजे असंही आम्ही तिथे पाहिलं की ते प्लॅस्टिक मुक्त परिसर, असं जे तुम्ही स्वतः करून दाखवलेलं आहे. म्हणजे आज नुसतंच समाज माध्यमामधून बोलणं किंवा भाषणांमध्ये बोलणं आणि ह्याच्यापेक्षा प्रत्यक्ष करून दाखवणं, म्हणून त्याला जास्त महत्व आहे. तर त्याचा उल्लेख फक्त मुलाखतीचा समारोप करताना आपण करूया की त्या गोशाळेच्या उपक्रमाविषयी आणि त्या पर्यावरणपूरक तुमच्या परिसराविषयी सांगा. देवरूपला सह्याद्री नगरला माझा स्वतःचा रिसॉर्ट नावाचा एक फार्म हाऊस आहे. सुदैवानं रोहन सारखा पारासारखी मला 2 मुलं आहेत. रोहन माझा प्रचंड आध्यात्मिक आहे आणि म्हणून तो एक दिवस मला असा बोलला की पप्पा, हे जर्सी गाईचं दूध, म्हशीचं दूध, तसे आपण गावठी गाई सांभाळूया आपल्यासाठी. माझ्या डोक्यात स्ट्राईक झाला. ती मुलं मोठी झाली, ती लग्न होती, मुलं होती, आणि गावठी गाईचं दूध मी तुम्हाला परवा बोलल्याप्रमाणे 1 नंबरच्या आईच्या दुधाला, 2 नंबरच्या शेळीच्या दुधाला आणि 3 नंबरचं गावठी गाईच्या दुधाला प्राधान्य आहे. म्हणून मी डोक्यात घेतलं ते की गावठी गाईचं संवर्धन करायचं कोणत्याही परिस्थितीत. आणि अलीकडच्या काळामध्ये एकेकाळी गावात तुम्ही गेलात तर 500-500 हजार गावठी गाईची, जनावरांची भरभराटी होती. आता तिथं सगळं लोक पाऊस चाललंय. काही ठिकाणी जर्सी गाई, म्हशी गाई सांभाळले जातात बिझनेस म्हणून. आमच्या गावठी गाई जवळजवळ लोक पावलेत, पूर्णपणे लोक पावलेत. गिरगाईचा हा कन्सेप्ट लोकांना माहितीच नाही. आणि म्हणून रोहनची सूचना, एक गाई म्हणजे एक गाई बाळा कशाला, एक गाय केलं तर तेवढंच व्याप आहे, तिला पण वाडा बनवला पाहिजे, गोठा बनवला. आणि म्हणून मी अत्याधुनिक असा एक गोशाळा तयार केली तिथे. तिथे मग 10-15 आता गिरी गाई माझ्याकडे उभे आहेत. पण त्यांचं करायचं संवर्धन तर मनापासून. त्या गायी आहेत म्हणून कसं तरी ठेवायचं. तुम्ही आलात की मला बघितली ती गोशाळा माझी, तिथे साधी मासे पण आले नाही पाहिजे. कोणत्या प्रकारचा वास तिथे आला नाही पाहिजे, शेणाचा वास नाही आला पाहिजे, गोमूत्राचा वास नाही आला पाहिजे. कोणती गोष्ट जेव्हाच्या तेव्हा साफसफाई केली तर सगळं काही असू दे ते स्वच्छ राहतं. ते प्रामुख्याने आम्ही सांभाळलं तिथे. आणि कलेक्टर त्यावेळेला तिथं उद्घाटन केलं होतं त्या गोशाळेचं. आणि आता एक पिकनिक स्पॉट सगळं झालं. माझ्याकडे अनेक लोक त्या गोशाळेला व्हिजिट करतात. आणि त्या गावठी गिरगाई बघून सगळे आश्चर्यचकित होतात की आपल्याकडे होतात का. होतात.
मग त्याच्यापासून बाय प्रोडक्ट द्यायला सुरुवात केली. आणि रोहनचा तोच कॉन्सेप्ट होता की आपल्याला केमिकल असलेला भात खायचा नाही. पण आता तिथे ऑर्गॅनिक पद्धतीने भात पिकवतो. आंब्याची बाग आहे माझी, जवळ 700 आंबे आहेत. त्यांना ऑर्गॅनिक जीवामृतच्या माध्यमातून आम्ही ते पुरवतो त्यांना. आणि मग असते 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 आम्ही त्या मार्गाला लागलेलो. म्हणजे साहेब जरी आता म्हणाले असले की आता तो एक गोशाळेचा प्रकल्प हा अगदी पिकनिक स्पॉट झाल्यासारखा झालेला आहे असं जरी साहेब म्हणत असले तरी सुद्धा या मुलाखतीच्या माध्यमातून ही मुलाखत पाहणाऱ्यांना मी नक्की विनंती करेन की पिकनिक स्पॉट म्हणून नको, पण ज्याला खरा अभ्यास करायचा आहे, गोशाळा कशी मेंटेन करावी, त्यांचं कसं जोपासन करावं, जोपासना त्या गुरांची कशी करावी, ह्याचा अभ्यास ज्यांना करायचा आहे त्यांनी अवश्य एकदा बने साहेबांच्या त्या गोशाळेला भेट द्या. आणि तिथलं जे वातावरण आहे, म्हणजे त्या गोशाळेमध्ये आम्ही जेव्हा गेलो तर त्यावेळेला पाहिलं की तिथे असलेली ती म्युझिक सिस्टीम, तिथे त्यांची असलेली सगळी त्यांना पाणी पिण्यासाठी आणि खाण्यासाठीची सगळी व्यवस्था आणि अत्यंत स्वच्छ असा परिसर. म्हणजे कोणी असं म्हणू शकत नाही की हा गोठा आहे किंवा गुरांचं बांधण्याची जागा आहे असं म्हणू शकत नाही. इतकी स्वच्छता त्या ठिकाणी. त्यामुळे अवश्य तुम्ही गोशाळेला भेट द्या. बने साहेबांकडे गोशाळेला भेट द्यायला जाणाऱ्या प्रत्येक माणसाचं नेहमी स्वागतच असेल याच्याबद्दल नक्की खात्री आहे. साहेब, मुलाखतीचा समारोप करायचा आहे. आतापर्यंत प्लास्टिक मुक्त. हो हो हो. माझ्या फार्मच्या आजूबाजूला दोन्ही बाजूला बंगलो सिस्टीम आहे. तर बंगले गरीबाचं नाही ते, ज्याच्याकडे 4 पैसे असतील तो बंगले बांधतात ना. पण आमच्या भारतीयांची एक सवय आहे, आपल्या घराचं जे काही वेस्टेज असेल ते दुसऱ्याच्या दरवाज्यात टाकायचं पाहिजे ना. हे घरात अंगणापासून पण भानगडे काय, आपल्या अंगणातला घर दुसऱ्या अंगणात भानगडे करायच्या. आमचा कोकणाचा रिवाज आहे. तसं त्या माझ्या दोन्ही बाजूला असलेल्या सगळ्या बंगलेवाल्यांनी ते सगळे VIP लोक आहेत. कोण शिक्षक आहेत, कोण तलाठी आहेत, कोण मुंबईत व्यावसायिक आहेत. अशा तिथे बंगले आहेत सगळ्यांचे. सगळे माझे मित्र आहेत. तर ते सगळे आपल्या घरातलं जे काही टाकाऊ असेल ते माझ्या हाती टाकायचे. मग प्लास्टिकच्या बाटलीपासून, कागदापासून ते कपडे जुने जाणते सगळं जे काय असेल ते वाईट तेवढं तिकडे टाकायचं. कधी लहान मुलांचा हगीच पासून आलं सगळं तिकडे टाकायचं. मला सगळं फिरलो, हा का प्रकार काय बरोबर आहे. म्हणून मी सुरुवातीला माझी माणसं लावली आणि सगळ्यांकडनं ते कलेक्शन केलं. सगळं जवळजवळ 3 डंपर प्लास्टिक, ते कागद, ते सगळं निघालं. सगळं बाहेर फेकून जाळून टाकलं. फेकून नाही, जाळून टाकलं. मी कुठे लागली त्याची डिस्पोजल नाही केलं. आणि सगळ्यांना पत्र लिहिलं की मला तुमच्याकडनं सहकार्य अपेक्षित आहे. आपण माझे शेजारी आहेत आणि तुम्ही जे माझे शेजारी बांधव आहेत तुम्ही माझे. मी तुम्हाला दम देऊ शकत नाही, ओरडू शकत नाही. कधीतरी तुम्ही मला एखादं मताच्या रूपात तुम्ही मला मदत केली असेल नक्की. कारण का मी अनेक निवडणुका लढवले तर तुमचे डोंगरावर माझ्यावरती उपकार आहेत. पण मला तुम्ही मदत करा की यापुढे आपल्या दरवाज्यात सुद्धा आणि दुसऱ्याच्या दरवाज्यात सुद्धा आपण कचरा टाकणार नाही. माझ्याच कंपाऊंडमध्ये नाही. प्लॅस्टिक वेस्टेज निर्माण होतं तर तिचं ते डिस्पोजल त्याचं करा. आणि हे सहकार्य आपल्याला करा. आपण इथून सुरुवात करूया, पुढे गावभर करूया आणि पुढे महाराष्ट्राबरोबर एक आदर्श देऊया. अशा प्रकारचं पत्र लिहिलं. अनेक लोक मला भेटायला आले. म्हणजे माफ करा, तुमचं पत्र डोळ्यातून पाणी, मी भरपूर पत्र लिहिलं तरी डोळ्यातून पाणी आलं. आता ह्याच्या पुढे तुमच्या कंपाऊंडमध्ये आमचा कचरा बिचरा काही येणार नाही. आणि म्हणून माझ्या तुम्ही पुऱ्या प्रेमाचे 53 एकरमध्ये फिरलात, तुम्हाला एकही प्लॅस्टिकचा तुकडा मिळणार नाही. म्हणजे प्लॅस्टिक मुक्त परिसर मी करून टाकला सगळा. तर होतं कसं, लोकांना रिस्पेक्टली सांगितलं, मला तुम्ही अभ्यास केला तर तुम्हाला यश निश्चित असतं. मला यश यायचं कारण त्याला हेच आहे की या सभापतीच्या चेअरमध्ये बसतो त्या मी या तालुक्याचा प्रमुख आहे. आणि तालुक्यामध्ये जी प्रशासकीय यंत्रणा आहे ना ती माझ्या सल्ल्यानंच चालली पाहिजे. माझ्या डोक्यातच बसलं. मला तालुका चालवायचा आहे.
आणि शासनाने मला ही यंत्रणा निर्माण करून दिली आहे माझ्या सभापती पदाला, की यांच्या मदतीने तुम्हाला सगळं उभं करायचं, सगळं करायचं. ते माझ्या डोक्यात पहिल्यापासून. मला आजही वाटते की एखाद्या गावाचा सरपंच होता असं ना मला, सरपंचाचं काम काय ते मला दाखवायला आवडलं. आत्ताच्या ह्या तुम्ही प्रश्नाचं उत्तर देताना मी सभापती आहे आणि याची जी काही प्रशासकीय यंत्रणा आहे ती माझ्या सल्ल्यानेच चालली पाहिजे असं जे तुम्ही म्हणालात, ह्याच्यातच मगाशी तुम्ही माझ्या न दिलेल्या प्रश्नाचं उत्तर दडलेलं होतं असं मला वाटतंय. मी पुन्हा तुम्हाला तो प्रश्न विचारणार नाहीये, मला मुलाखतीचा साहेब आतापर्यंत आपण तुमच्या एवढ्या सगळ्या समृद्ध कारकिर्दीविषयी बोललो, त्याच्यामध्ये तुमच्या उद्योजकतेपासून अगदी शिक्षण संस्थेपर्यंत आणि तुमच्या पंचायत समिती पासूनच्या प्रवासापासून ते आमदारकीच्या प्रवासापर्यंत हा सगळा प्रवास लक्षात घेतल्यानंतर सुद्धा अजून भविष्यातील काही योजना किंवा अशा काही योजना की ज्या ह्या तुमच्या सगळ्या प्रवासामध्ये ज्यांना तुम्ही स्पर्श केला होता किंवा ज्या सुरू करण्यासाठी आटोकाट प्रयत्न केला होता पण ज्या अजूनही अपूर्णावस्थेत आहेत, अशा योजनांबद्दल काय सांगा? अशा योजना प्रामुख्याने या तालुक्यामध्ये एक कोंडी घाटाचा प्रश्न प्रलंबित राहिलेला आहे. तत्कालीन मुख्यमंत्री मनोज जोशी सरांनी त्या घाटाच्या कामाला मंजुरी दिली होती. 5.900 किमी रस्त्याचं खडीकरण शेड्यूल झालेलं आहे आणि जिल्ह्याच्या बॉर्डरला पोहोचेपर्यंत अजून 2 किलोमीटरचं अंतर बाकी आहे. आणि तदनंतर पुढे मग कोल्हापूर आणि मग पुढे वारणानगरपर्यंत आणि मग पंढरपूर असा सगळा तो पल्ला आहे. असं साधारण 29-30 किलोमीटर रस्त्याची लांबी आहे. दुर्दैवानं काही कारणास्तव तो घाटभाग अपुरा राहिलेला आहे. आणि मग मी आमदार होतो त्यावेळेला मी वन अधिकाऱ्यांना अलीकडच्या काळामध्ये मी ज्यावेळेला आमदार झालो त्यावेळेला जागतिक दर्जाचा सह्याद्री व्याघ्र प्रकल्प हा त्या बॉर्डरला जाहीर झाला. आपल्या सह्याद्री पाहिजे यामध्ये माझं कोणती गाव पण आता बफर झोन मध्ये भविष्यात कोरोना मध्ये जायला अशा पद्धतीची भीती पण निर्माण होती. आता त्या माझ्या बॉर्डरची सगळी जंगलं खरेदी केली गेली आणि सगळ्यामध्ये तिथे ऍक्विजिशन झालेलं आहे. तर त्यावेळेला मी इथे पंडितराव नावाचे एक वन अधिकारी होते, त्यांना बोलवलं होतं आणि त्यांना मी आग्रह धरला होता की माझा घाट रस्त्याला मान्यता पहिली आहे आणि नंतर तुमचा व्याघ्र प्रकल्प मंजूर झालेला आहे आणि तुमच्या आता लोकांच्याकडे इतकी जागा केली आहे की तुम्ही हिंड्या फिरायला तिकडे लोकांना देत नाहीये आणि वनातून रस्ता आहे म्हणून आता मला परवानगीची गरज लागते. परवानगी आम्ही मिळवू, पण सह्याद्रीच्या कुशीत उभारलेलं हे सह्याद्री व्याघ्र प्रकल्प जागतिक दर्जाचं, त्याला रत्नागिरी जिल्ह्याचं टायटल असलं पाहिजे. तो रत्नागिरी जिल्ह्यातला आहे आणि मग जर एंट्रन्स जर त्याला एंट्री जर रत्नागिरी जिल्ह्यातून नसेल तर पूर्णपणे रत्नागिरी जिल्ह्याचं नाव पुसलं जाईल. तर तो आम्हाला रस्ता तो तुमच्या दशक वार्षिक आराखड्यामध्ये तो रस्ता तुम्ही प्रस्ताव करून येते म्हणून तसं करता येणार नाही म्हणते. अगोदर तुमच्याकडे आराखडा तयार करायचा आहे ना आणि तुम्हाला सुद्धा वनात फिरण्यासाठी रस्ते लागतात. तर तुमची एंट्री खालून कुठून घेणार तुम्ही? आता खयेड पासून तर तिकडे व्याक्यापर्यंत आंब्या घाटापर्यंत तुमचा सह्याद्री व्याघ्र प्रकल्प पसरला आहे आणि त्यांच्या तो मुद्दा माझा हट्ट त्याच्या लक्षात आला आणि म्हणजे बरेच एक करूया आपण की मी तुमच्या बांधकाम विभागाकडे त्याचं अंदाजपत्रक मागतो रस्त्याचं. तरी मला अंदाजपत्रक तयार करून द्यावं. आमच्याकडनं कशी तरतूद होते ते आम्ही बघतो. तत्पूर्वी मी या रस्त्याला गस्ती रोड म्हणून आम्ही प्रस्तावित करतो पुढे. तुमची सीमारेषेपर्यंत तुमच्या रस्त्यामध्ये तिथून पुढे गस्ती रोड तिथल्या आतल्या लोकांना फिरण्यासाठी गस्ती घालण्यासाठी तो रस्ता पण तो तिथे आता प्रस्तावित झालेला आहे. कोंडीघाट सोपा झालेला आहे त्या अनुसार. आणि माझी पण मागणी त्यांनी त्या काळाला कळवलं की तुम्ही अंदाजपत्रक पाठवून द्या. आम्ही अंदाजपत्रकाची तरतूद आम्ही करू जसं आराखड्यामध्ये. तर तशा पद्धतीत कोंडीघाट आता होण्यासाठी पोषक आहे आणि सुदैवानं
माननीय मुख्यमंत्र्यांनी जेव्हा सिंधुदुर्गामध्ये कोकणाची कॉन्फरन्स घेतली होती त्यावेळेला रोहन बने आणि निकम सरांनी निवळी घाट आणि कोंडी घाटाचा उल्लेख करून मुख्यमंत्र्यांना त्या दोन्ही मान्यता त्यांनी तत्वता देण्यामध्ये भाग पडलं होतं आणि मुख्यमंत्री त्यावेळेला 5 कोटी रुपये त्याचं डिटेल सर्वे करण्यासाठी मंजूर केलेले आहेत. पैशाची तरतूद पण आता केली पण कोरोनामुळे थोडंसं मागे पुढे झालं तर ते स्वाभाविक आहे. तर तो 100% होणार, तो अपुरा राहिला. तर जर हे दोन्ही घाट जर फुटले तर रत्नागिरी जिल्ह्याचा विकास होईल, संभाजी तालुक्याचा विकास होईल, आर्थिक सक्षमता वाढेल. शेवटी आपलं डॉक्टरांचं काम काय हेच आमचं काम आहे की आपल्या तालुक्याला जिल्ह्याला आर्थिक बळ कसं उभं करायचं. त्याशिवाय तो एक माझा अपुरा एक काम राहिलेलं आहे, ते होणं गरजेचं आहे. माझ्या मुलांनी तो विषय सिरियस घेतलेला आहे, आमचे निकम सरांनी पण तो विषय सिरियस घेतलेला आहे. आणि महिमतगड आणि प्रचितगड हे 2 गड संभाजी महाराजांच्या स्पर्शाने पुढे झालेले आहेत काय. आणि दोन्ही गड त्यांच्यामध्ये अधिक होते. तुम्ही महिपतगडात ते गेलात तर त्या काळाच्या आठवणी सांगणारे भरपूर तिथे दाखले मिळतात आपल्याला. तर तो आराखडा पण मी तयार करून पाठवलेला आहे महिपतगडाचा. तर हे 2 जर आपल्याला जर महिपतगड आणि प्रचितगड जर झाले तर ते आपलं बाकी कर्णेश्वर सारखे महाबळेश्वर सारखे प्रकल्प जे पर्यटनाला पोषक आहे त्याच्यात हे आणखी प्रभावीपणे भर टाकतील असा माझा स्वतःचा एक विश्वास आहे. आणि ते काम पुढच्या काळामध्ये राजकारण म्हणजे आता मी आमदार खासदार जरी झालो नाही तरी मला विश्वास आहे की करण्यासाठी रवींद्र मानेंची फार मदत लागेल. त्यांच्या माइंडमध्ये तर त्यांनी महाबळेश्वरसाठी तर त्यांनी फार मोठं योगदान दिलेलं आहे. महाबळेश्वर तुम्ही जर 30 वर्षापूर्वी महाबळेश्वरला कधी गेला असला चालायला वाट नव्हती. तो सगळा विकास झालेला तर रवींद्र माने, सुभाष बने आणि सुरेश प्रभू यांच्या माध्यमातून झालेला आहे. लोक तर आम्हाला महाबळेश्वरला लाईट पण न्यायला देत नव्हते काय. मी माझ्या आमदारकीच्या काळामध्ये लोकांची परवानगी काढत बसलो नाही. स्ट्रीट लाईट महाबळेश्वरच्या टोकापर्यंत नेली. फार तर म्हणतात मंदिरामध्ये तुम्ही दिवा लावा तेलाचा, आतमध्ये लाईट नव्हू नका. आणि म्हणून ते आता महाबळेश्वर असतील 9 वाजेपर्यंत 10 वाजेपर्यंत झाला कोणपर्यंत स्ट्रीट लाईट आहे. तर अशा पद्धतीने पर्यटनाला आकर्षित करायचं असेल तर आपल्याला ह्या गोष्टी करणं गरजेचं आहे. आणि तुमचं हे चॅनल काम करत असेल लवकर चांगल्या प्रकारची गती मिळायचा माझा विश्वास आहे. म्हणून त्या अनुषंगाने तुम्हाला मनापासून धन्यवाद देईल की या अनुषंगाने माझी इच्छाशक्ती लोकांपर्यंत पोहोचेल, अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचेल काय. अगदी लोकप्रतिनिधी, पालकमंत्री, मंत्री, कलेक्टर या लोकांपर्यंत पुन्हा त्या फायदेच्या दराकडे गेलेल्या आहेत. त्या पुन्हा मुख्यमंत्र्यांनी मान्य मुख्यमंत्र्यांना 5 कोटी रुपये तरतूद केली आहे. आणि एक प्रकारे हा ज्याला आपण ड्रीम प्रोजेक्ट म्हणू तसा तुमचा हा स्वप्नातला प्रोजेक्ट आहे आणि तो त्याच्यासाठी तुम्ही कष्ट केले, परिश्रम घेतलेले आहेत तुमच्या. आणि एक प्रश्न माझा महत्वाचा राहिलेला आहे की जिल्हा परिषदेचा अध्यक्ष झालो आणि तिथे ते शिकलो त्याच्यासाठी एक व्यक्ती मला जिल्हा आवर्जून उल्लेख करावा लागेल. मला प्रशासन कसं चालवायचं मी म्हणतो तसं रवींद्र माने साहेबांकडनं मी हे सगळं शिकलो. डेअरिंग कशी असावी रवींद्र माने साहेबांकडनं शिकलो. रुबाब कसा असावा तो रवींद्र मानेकडनं शिकलो. काय त्यांची डुप्लिकेट नाही पण आपल्याला सुद्धा असं जमलं पाहिजे हा जिज्ञासा मनात ठेवली आणि त्यामध्ये कामाला आलो. जिल्हा परिषदेमध्ये मी सभापती असल्या कारणानं मला जिल्हा परिषदमध्ये बसायची परवानगी होती सदस्य म्हणून. आणि तिथे मी विरोधी बाकावरती आम्ही काँग्रेसची सत्ता होती, राष्ट्रवादी नव्हती त्यावेळेला. आणि राजाभाऊ लिमे तेव्हा जिल्हा परिषदेचे अध्यक्षचे, ताराकिराव चौधरी जिल्हा परिषदेचा उपाध्यक्ष होते आणि सगळी नामांकित मंडळी त्यांची एकेकाळेला नाव लौकिक होतं. आणि राजाभाऊ लिमे ज्या पद्धतीने जिल्हा परिषद चालवायचे ना तर त्यांचे मुद्दे तोडून काढण्यासाठी जेव्हा आम्ही उभे राहायचो एखादी गोष्ट तर शेवटी विरोधक काय म्हणतात त्यांनी विरोधक हा मार्गदर्शक म्हणून असला पाहिजे आणि आपला प्रभाव दाखवणार पण असला पाहिजे. पण तेवढा त्याच्यावरती प्रभाव दाखवणे इतके आम्ही जेव्हा मोठे नव्हतो पण तरी पण आम्ही साधक बाधक त्यांच्या विरोधात तिथे आम्ही थोडेसे प्रश्नावली उभे करायचो. भास्करराव जाधव त्यावेळेला होते माझ्याबरोबर. आमच्या वेळेस एका बाकावरती बसायला सुरुवातीला भास्कररावने पण प्रभावीपणे काम केलं. ज्यांनी प्रभावीपणे ज्यांनी काही कामं केली जिल्हा परिषद ती सगळी वरती गेली. अगदी निकम साहेबांपासून ते पण जिल्हा परिषद अध्यक्ष होते गोविंदराव निकम साहेब.
तर राजाभाऊ लिमयेने ज्या पद्धतीने प्रशासन चालवलं तर मला नेहमी वाटायचं मी ह्या कृती एक दिवशी वाचणार, मला बसायचंच आहे. आणि म्हणून माझे दुसरे राजकीय गुरु राजाभाऊ लिमये आणि आमचे सर्व वंदनीय बाळासाहेब ठाकरे, त्यांची प्रेरणा आम्हाला राजकारणात, समाजकार्य आणि सगळ्या कार्यक्रमांना काढून ती तिथे उगम तिथे. बने साहेब, मुलाखतीचा समारोप करताना काय सांगा? मुलाखतीचा समारोप करताना मी एवढंच सांगेन, जे आमचे जे सगळे तरुण जे लोकप्रतिनिधी आहेत त्या सगळ्यांनी माझी ज्या चेअरवरती माझी निवड झालेली आहे ती लोकांच्या मालकीची चेअर आहे आणि त्या चेअरला, त्या खुर्चीला काही अधिकार आहेत आणि त्या अधिकाराचे कुठे कसे शिकवणे नाहीये, पण तो माझा अधिकार आहे. मी या तालुक्याचा सभापती आहे, मी जिल्ह्याचा जिल्हा परिषदेचा अध्यक्ष आहे. ते त्याचे अधिकार काय आहेत शिकवणे नाही, तर त्याचे अधिकार काय आहेत त्याच्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे बिहार येतात. बिहारचा अभ्यास करा तुम्ही प्रभावीपणे. काय बिहारचे अर्थ अधिकारी लाव तुमच्या समोर येतात आणि समजवतात, तिथे मला ढोळवायच्या, तर तशा प्रकारे तुम्ही करू नका. काय शासन जेव्हा जेव्हा आम्ही पण विधानसभेमध्ये जेव्हा बसलो, आम्ही जेव्हा कायदे तयार करतो त्यावेळेला आम्ही कायदे तयार करताना की आम्ही एखादा बिहार तयार करताना तर बिहार लोकांना कसा उपयुक्त ठरेल त्या दृष्टिकोनाने विचार केला जातो. पण काही वेळेला प्रशासन त्याचा अर्थ वेगळा करून आणि मग तो बिहार इम्प्लिमेंट होईपर्यंत त्याला वेळ काढला जातो. मग याचा अर्थ आम्ही मार्गदर्शन मागवतो तोपर्यंत तुमची योजना स्कीम संपलेली असते. कारण का अधिकाऱ्यांना त्याच्यामध्ये स्वारस्य किती आहे नाही मला काय सांगता येणार, मी कॉमेंट्स करणार नाही. पण मी म्हणतो तर पुढच्या काळामध्ये अधिकारी लोकप्रतिनिधींनी जर हाताचा घालून काम केलं नाही तर कोणताही विकास होण्यासाठी फार मोठा पैसा लागतो अशातला भाग नाहीये, पण खूप चांगल्या पद्धतीने विकास होईल. आणि म्हणून अधिकाऱ्यांनी होकार म्हणायला शिकावं. पदाधिकारी हा उत्स्फूर्तपणे आलेला असतो, लोकप्रतिनिधी हा उत्स्फूर्तपणे आला असतो. त्यांना कोणी त्याची काही निधी दिलेली नसते, त्याची अपॉइंटमेंट नाहीये, त्याची घुसखोरी असते. मला लोकप्रतिनिधी मला लोकांची सेवा करायची आहे, मी लोकांचा बांधील आहे. तो विचार जेव्हा जो येतो तो विचार त्यांनी प्रभावीपणे राबवावा एवढंच मी माझ्या आजच्या तरुणांना सांगेन. अत्यंत महत्वाचे हे मार्गदर्शन होतं की जे ही मुलाखत पाहत असतील आणि जे आत्ता नवीन या राजकारणामध्ये आलेले असतील, ते अधिकारी असतील किंवा राजकीय नेते मंडळी असतील, कार्यकर्ते असतील, या सर्वांनीच ह्या गोष्टीचा नक्की उपयोग त्यांच्या आचरणामध्ये जर आणला तर ते नक्की बनेसाहेब जसे यशस्वी झाले त्यांच्या पावलावर पाऊल टाकून यशस्वीतेकडे वाटचाल करतील, यामध्ये कोणतीही शंका नाही. साहेब, आज कलांगण संगमेश्वरसाठी आपण वेळ काढला. म्हटलं तर वादळी, म्हटलं तर अत्यंत पारदर्शी आणि प्रामाणिक अशी ही मुलाखत झाली. आणि तुम्ही नेहमीच तुमच्या स्वभावाप्रमाणे, म्हणजे मी मगाशी म्हटलं तसं की पोटात एक आणि ओठावर दुसरं असा तुमचा स्वभावच नाही, त्याच्यामुळे तुमच्या स्वभावाला साजेशी तुम्ही मनमोकळा आमच्याशी संवाद साधला. त्याच्याबद्दल कलांगणच्या वतीनं तुमचे मनापासून आभार मानतो. मित्रांनो, अनंत अमुची ध्येयासक्ती, अनंत अन आशा किनारा पामर आला, या अशा अनंत आशा आणि अनंत ध्येयाने आसक्त झालेलं एक 67-68 वर्षांचं तरुण व्यक्तिमत्व म्हणून सुभाष बने या व्यक्तीकडे संगमेश्वर तालुका नव्हे महाराष्ट्र पाहतो. आणि आजही, म्हणजे त्यांनी मगाशी उल्लेख केला की आता तब्येत बरी नसते, त्याच्यामुळे मी आता मुलांना मार्गदर्शकाच्याच फक्त भूमिकेत राहतो. असं जरी असलं तरी मूळ कार्यकर्त्याचं तब्येत अजून पण वाऱ्याच्या गतीने मी सांगत होतो. फक्त काय माहिती ना, कुठेतरी पूर्णराम केलंय, दुसऱ्याला संधी दिली पाहिजे. खूप तरुण आहे, खूप लोक आहेत पुढे येणारे, आणि सुदैवाने माझी मुलं पण त्याच्यातच आहेत. मूळ कार्यकर्त्याचा जो पिंड असतो तो स्वस्थ बसून देत नाही, आणि तसाच कार्यकर्त्याचा मूळ पिंड असल्यामुळे ते समाजासाठी कायम कार्यरत राहणार, यात कोणतीही शंका नाही. त्यांच्यासाठी अत्यंत उत्तम त्यांना आरोग्य लाभो अशी परमेश्वराच्या चरणी प्रार्थना करतो. पुन्हा एकदा आपणाला मनापासून धन्यवाद देतो. आणि आजच्या या संगमेश्वर संपदा या आमच्या संवाद मालिकेत या आजचा 19वा भाग आपण संपन्न केला. पुन्हा एकदा या संगमेश्वर संपदाच्या संवाद मालिकेमध्ये 20व्या भागात अशाच प्रकारच्या एखाद्या नवीन व्यक्तिमत्वासोबत आणि त्यांनी केलेल्या विशेष कार्यासोबत पुन्हा लवकरच भेटू. तोपर्यंत खूप खूप धन्यवाद. नमस्कार. नमस्कार.